इलेक्ट्रोस्टॅटिक्सचं हे लेक्चर नंबर 3 आणि आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत सगळ्यात जास्त वेटेज असणारा सब टॉपिक, दॅट इज कॅपॅसिटर. दरवर्षी सीईटीला 2 ते 3 प्रश्न फिक्स येतात कॅपॅसिटर मधून. इलेक्ट्रोस्टॅटिकला 5 मार्काचं वेटेज आहे, 11वी आणि 12वी मिळून. तर मोर दॅन 50% ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स हे कॅपॅसिटर सीईटीचा फेवरेट टॉपिक आहे. आपण सुरू करू. लेक्चर पूर्ण बघा. मी सगळ्या टाईपची व्हरायटी कव्हर केली आहे. कुठली व्हरायटी सीईटी कधी विचारेल आपल्याला माहिती नाही. मागच्या 5 वर्षाचे जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करायचा आपण प्रयत्न केलाय. सुरू करायच्या आधी इलेक्ट्रोस्टॅटिक्स एक अजून लेक्चर अपलोड होईल, त्याच्यामध्ये मी इलेक्ट्रिक पोटेन्शियल कव्हर करेल, जे आपलं कव्हर झालेलं नाहीये. 11वी आणि 12वीचा कंबाईन पार्ट मिळून छोटंसं लेक्चर असेल, ते 4थं लेक्चर. बाकी थेरॉटिकल टॉपिक्स 3 टॉपिक तुम्हाला स्वतः करायचे. एक वॅन्डिग्राफ जनरेटर, दुसरं डिस्प्लेसमेंट करंट आणि तिसरं डायलेक्ट्रिक है ना, डायलेक्ट्रिक आणि पोलरायझेशन. हे बोर्डच्या पुस्तकात 12वीच्या तुम्हाला मिळेल, ते तुम्ही करून घ्या. बाकी आपण इकडे करू. चला सुरू करू. सगळ्यात पहिले सर आपल्या सिलेबसमध्ये बेटा जे आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. पॅरलल प्लेट कॅपॅसिटर नावातच आहे की पॅरलल प्लेट्स पाहिजे. सगळ्यात पहिले अशा 2 पॅरलल प्लेट्स तुम्हाला दिसतील आणि या दोन्ही प्लेट्सवर चार्ज असतो. चार्ज एका प्लेटवर असतो सर पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसऱ्या प्लेटवर कसा असतो निगेटिव्ह चार्ज, आणि यालाच आपण म्हणतो पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. सर कॅपॅसिटरचा अर्थ काय होतो बेटा? कॅपॅसिटर हे असं डिव्हाइस आहे, ते काय स्टोअर करतं? हे जे कॅपॅसिटर आहे, कॅपॅसिटर काय स्टोअर करतं? तो कॅपॅसिटर एनर्जी किंवा एनर्जी इन फॉर्म ऑफ, असं म्हणतो, एनर्जी इन फॉर्म ऑफ चार्ज हे कॅपॅसिटर स्टोअर करतं. ज्याचे फॉर्म्युले आहे हाफ CV² Q²/2C, ते सगळं नंतर बघू आपण. इथे तुम्हाला काय समजून घेणं महत्वाचं आहे की जर इथे Q चार्ज असेल पॉझिटिव्ह प्लेटवर, तर -Q चार्ज असेल निगेटिव्ह प्लेटवर. कॅपॅसिटरच्या दोन्ही प्लेटवर इक्वल अँड अपोजिट चार्ज असतो. त्याच्यानंतर जो माझ्याकडे फॉर्म्युला आहे, महत्वाचा फॉर्म्युला, ज्याच्यावर आपण न्यूमरिकल करणार, दॅट इज Q = C/V. इथे V काय आहे हे तर माहिती तुम्हाला. C इज द कॅपॅसिटन्स. व्हॉट इज V बेटा? V हे काय आहे? हे पोटेन्शियल डिफरन्स आहे. पोटेन्शियल डिफरन्स. कसलं पोटेन्शियल डिफरन्स? 2 प्लेट्सच्या मधलं. म्हणजे काय की जर मी या प्लेटचं पोटेन्शियल V1 पकडलं, निगेटिव्हचं V2 पकडलं, तर V ला मला लिहिता येईल V1 - V2. छोट्या छोट्या गोष्टी आपण मिस करतो. ठीक आहे, यावर सीईटीने प्रश्न विचारलाय. काय प्रश्न आहे मी बघू आपण त्याला. ठीक, हा चार्ज काय लिहितो सर आपण? हा चार्ज काय? हा कुठल्या पण एका प्लेटवरचा चार्ज आहे. कुठल्या पण एका प्लेटवरचा चार्जचं मॅग्निट्यूड येते. ठीक आहे, आणि C इज व्हॉट? कॅपॅसिटन्स. आता हा जो बेटा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे, तर याचं स्पेशल फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? हा तर जनरल फॉर्म्युला झाला. स्पेशल फॉर्म्युला असा आहे की जर प्लेट मधला डिस्टन्स D आहे, अशा 2 प्लेट आहे, त्यांच्या मधला डिस्टन्स D आहे, आणि माझ्या हाताचा जो तुम्हाला एरिया दिसतोय, एरिया है ना, हा जो एरिया आहे बेटा, तो जर A आहे, मी मानला एरिया इज A प्रत्येक प्लेटचा, तर मला फॉर्म्युला काय लिहिता येईल? फॉर्म्युला काय लिहिता येईल सांगा बरं सर? तर त्याचा फॉर्म्युला आहे C इज इक्वल टू ε0 A/D. ε0 म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. याच्यामध्ये जर आपण डायलेक्ट्रिक टाकलं, डायलेक्ट्रिक म्हणजे एखादा स्लॅब टाकला. कसा स्लॅब म्हणतोय मी? सपोज हे माझं कॅपॅसिटर आहे आणि याच्यामध्ये पूर्ण मी एक डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केला, ज्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती आहे? K. सर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट काय असतो? मागच्या लेक्चर्सला मी सांगितलंय, लेक्चर नंबर 1 लाच सांगितलंय की परमिटिव्हिटी ऑफ मीडियम डिवाइडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस इज डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट, त्याला आपण K म्हणतो. सर मग आता जो कॅपॅसिटन्स आहे ना, आता जो कॅपॅसिटन्स आहे याचा, तर तो येतो बेटा C' मी म्हणतो किती आला तो? K × ε0 A/D. म्हणजे कॅपॅसिटन्स वाढून जातो. का वाढतो? कारण K ची व्हॅल्यू >1 असते म्हणून. मग तुम्हाला एक लक्षात पाहिजे. काय लक्षात पाहिजे सर आम्हाला? की हा जो रेशो आहे बेटा C'/C किती असतो? K. किंवा मी म्हणू शकतो C' = KC. जर मी डायलेक्ट्रिक इन्सर्ट केला पूर्ण
पूर्ण डायलेक्ट्रिक म्हणतोय, अर्धा केला तर त्याचा काय फॉर्म्युला आहे ते नंतर बघू आपण याच लेक्चरमध्ये. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा की के टाइम्स कॅपॅसिटी वाढते. बाकी तुम्हाला इथून दिसत असेल, काय दिसतं इथून? इथून काही गोष्टी एकदम क्लिअर होत असतील. जर इथून मी म्हटलं की कॅपॅसिटन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया है ना, आणि कॅपॅसिटन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स, आणि कॅपॅसिटन्स ओनली अँड ओनली डिपेंड्स ऑन व्हॉट? जॉमेट्रिकल प्रॉपर्टीज. दिसते तुम्हाला? कशावर डिपेंड करतो कॅपॅसिटर? कशावर डिपेंड करतो? के वर डिपेंड करतो है ना, डायलेक्ट्रिक टाकल्यावर बदलणार. कारण इथं एप्सायलेन नॉट न लिहिता आपल्याला एप्सायलेन ऑफ मीडियम लिहावं लागेल. ठीक आहे, म्हणून तिथून के येतो. के एप्सायलेन नॉट लिहिता, पण सध्या समजून घ्या की के टाइम्स होते कॅपॅसिटन्स. सो मीडियमवर डिपेंड करतो, एरियावर डिपेंड करतो आणि सेपरेशनवर डिपेंड करतो. अजून कशावर डिपेंड करत नाही. तर मी लिहितो सी कशावर डिपेंड करतो, कारण इथून प्रश्न आहेत आपल्याला. सो सी डिपेंड्स कशावर करतो बेटा? मीडियम. त्याच्यानंतर प्लेट, प्लेटचं काय? एरियावर पण करेल है ना, एरिया ज्याला मी ए म्हटलं, आणि सेपरेशन, प्लेटचं जे सेपरेशन आहे डी त्याच्यावर पण करेल. अन्यथा पोटेन्शियलवर पण करत नाही, चार्जवर पण करत नाही. कॅपॅसिटन्स फक्त जॉमेट्रिकल पॅरामीटरवर डिपेंड करतो. या फॉर्म्युल्यावरून वाटतं असं डिपेंड करतो तो, क्यू आणि व्ही वर पण करत नाही. जर व्ही वाढला तर क्यू पण वाढतो आणि कॅन्सल होऊन जातो मग है ना. सी कॉन्स्टंट राहतो, कॉन्स्टंट. ओके ओके सर, एकदम बेसिक आहे. आपण क्वेश्चनला जाऊ. क्वेश्चन करू आपण. द कॅपॅसिटी ऑफ अ पॅरलल प्लेट कंडेन्सर, त्याला कंडेन्सर पण म्हणता, इज 12 मायक्रोफॅराड. इट्स कॅपॅसिटी वेन सेपरेशन बिटवीन द प्लेट्स इज डबल्ड. सेपरेशनला काय केलंय? डबल केलंय, आणि एरिया काय केलाय बेटा? हाफ केलाय. अशा टाईपचे प्रश्न रेशोवाल्या आपल्या फॉर्म्युल्याने कामी येतात. मी तुम्हाला शिकवलंय, काय शिकवलंय? कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला आहे एप्सायलेन नॉट ए बाय डी. जेव्हा ते म्हणतील की एरिया बदलला, डिस्टन्स बदलला वगैरे, सरळ रेशोनी काम करायचं. रेशोनी कसं काम करतात बेटा? मी म्हणतो C2 अपॉन C1. C2 अपॉन C1 किती येणार? C2 अपॉन C1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया, म्हणजे दुसऱ्याचा एरिया डिवायडेड बाय पहिल्याचा एरिया, बरोबर. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स, म्हणजे इकडे काय येईल? वरती D1 येईल आणि खाली काय येईल? D2 येईल. मागच्या लेक्चर्समध्ये भरपूर आपण असे रेशोचे प्रश्न केलेत. तुम्हाला माहिती आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर आपण असं लिहितो समोरासमोर, आणि इनव्हर्सली असेल तर याच्या अपोजिट लिहायचं. आता प्रश्न संपलेला आहे. आता करा बरं. आता C2 अपॉन C1 किती आहे? 12 इज इक्वल टू A2 काय केलाय बेटा? एरिया अर्धा केलाय, म्हणजे दुसरा एरिया जो आहे तो A/2 असणार. पहिला एरिया तर A पकडला, A2 ला मी A/2 पकडला, A1 ला A पकडला. आता डिस्टन्स D1 किती आहे? D1 ला D म्हणतो. आता दुसरा जो डिस्टन्स आहे तो काय केलाय त्यांनी? डिस्टन्स डबल केलाय, म्हणजे 2D आला. हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं, ए कॅन्सल झाला, हा 1/2 खाली येईल, म्हणजे हे यायला पाहिजे 1/4. ठीक आहे, 1/4 यायला पाहिजे. C2 किती येतोय? C2 येतोय इकडे 12 जाईल, 12/4 म्हणजे हा आला किती? 3 आलेला आहे. सो असं एकदम पटपट करायचं, लोड घ्यायचा नाही, एकदम सोपं होऊन जातं है ना. अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, हळूहळू सुरू करू, चांगले प्रश्न येतील. कॅपॅसिटी इन्क्रीजेस, कधी कॅपॅसिटी इन्क्रीज होते? एरिया वाढवला तर, एरिया कमी केला तर नाही, एरियाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. डिस्टन्स बिटवीन द प्लेट इन्क्रीज, नाही, डिस्टन्सच्या इन्व्हर्सली असतं है ना. एरिया ऑफ द प्लेट इज इन्क्रीज, हा हे बरोबर आहे. जे मी तुम्हाला सांगितलं की कॅपॅसिटन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एरिया है ना, कॅपॅसिटन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. सो पॅरलल प्लेट कॅपॅसिटर हॅज अ कॅपॅसिटी सी इफ अ मीडियम. मी तुम्हाला सांगितलं की जर डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट केचं मीडियम आलं तर कॅपॅसिटन्स के सी होऊन जाते बेटा, के टाइम्स होऊन जाते. कॅपॅसिटन्स ऑफ अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ एअर ॲज अ मीडियम. एअर म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाहीये, किती आहे? 3 मायक्रोफॅराड. विथ द इंट्रोडक्शन ऑफ डायलेक्ट्रिक, आता डायलेक्ट्रिक आलंय आणि 15 मायक्रोफॅराड कॅपॅसिटन्स झाली का? झाली. बाकी काही बदललंय त्यांनी? एरिया, डिस्टन्स काही बदललंय? नाही बदललंय. म्हणून मला एक कळतं, काय कळतं सर? की बेटा C2 अपॉन C1 किती असतो? के असतो. हे शिकवलं ना. किंवा मग असं म्हणा, तुम्ही असं म्हणा, C2 इज इक्वल टू के टाइम्स C1. के टाइम्स कॅपॅसिटन्स वाढतो. सांगितलंय सर. मग C2 किती बेटा? C2 15 आहे, के इंटू C1. C1 किती आहे सर? C1 3 आहे, के किती आला? 5. आणि प्रश्न काय विचारलाय त्यांनी? प्रश्न विचारलाय परमिटिव्हिटी ऑफ मीडियम. आता ज्याला थोडंसं पहिलं लेक्चर बघितलं असेल म्हणून म्हणतो सगळं बघणं इम्पॉर्टंट आहे, कारण इंटरकनेक्शन येतं. काय इंटरकनेक्शन आहे? या के चा फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला? के असतो परमिटिव्हिटी ऑफ मीडियम डिवायडेड बाय परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस. म्हणजे परमिटिव्हिटी ऑफ मीडियम काय येणार आहे? के एप्सायलेन नॉट, म्हणजे हे किती येईल बेटा? 5 × 8.85 × 10⁻⁻12.
याला कॅल्क्युलेट करा किती येते. याला कॅल्क्युलेट केलं तर 8×45 म्हणजे 45 आणि हा ठीक आहे. सी आन्सर यायला पाहिजे. सी आन्सर यायला पाहिजे. एकदा चेक करा. सी येईल. इन अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर विथ एअर बिटवीन द प्लेट्स द डिस्टन्स डी बिटवीन द प्लेट्स इज चेंज. डिस्टन्स चेंज केला. नीट लक्ष द्या. डिस्टन्स काय केलं बेटा, चेंज दिला. आणि डायलेक्ट्रिक पण आली. डायलेक्ट्रिक पण आली. ठीक. द कॅपॅसिटी ऑफ द कॅपॅसिटर इज इन्क्रीज 16 टाइम्स. 16 टाइम्स कॅपॅसिटन्स वाढले. डिस्टन्स बिटवीन द प्लेट इज. डिस्टन्स बिटवीन द प्लेट इज. हे सगळे प्रश्न रेशोचे आहेत. रेशोचे. बघा मी कसं करतो, लक्ष द्या माझ्याकडे. C2/C1 इज इक्वल टू C2 म्हणजे नंतरचा कॅपॅसिटन्स. नंतरचा कॅपॅसिटन्स के येईल का इथे? 100% के येईल. कारण के टाइम्स कॅपॅसिटन्स वाढतो. बरोबर. न्यूमरेटरला के येईल. त्याच्यानंतर बेटा इथे त्यांनी काय केलंय ना, डिस्टन्स पण बदललाय. प्रश्न मग वाचा. डिस्टन्स बदललाय. एरिया बदललाय का? नाही बदलला. फक्त डिस्टन्स बदललाय. मग डिस्टन्स बदललाय तर डिस्टन्सच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो कॅपॅसिटन्स. म्हणजे इथे काय येतो तुम्हाला आठवत असेल, मगाशी मी लिहिलं होतं D1 इथे काय यायला पाहिजे? D2. अरे हो की नाही? D1/D2 यायला पाहिजे का? हो सर यायला पाहिजे. फक्त ऍडिशनल इथं के आला तर के ला घाबरू नका तुम्ही. डायलेक्ट्रिक आला म्हणून के आला. C2 वाढतोय म्हणून याच्या समोर के आला. ठीक. मग आता काही करायचं नाहीये. आता काय सांगितलं बेटा, 16 टाइम्स झाली. कॅपॅसिटन्स किती झाली? 16 टाइम्स. म्हणजे मी पहिल्याची जर कॅपॅसिटन्स सी पकडली आधीची, नंतरची होईल 16C इज इक्वल टू के ला के राहू द्या. के दिलाय का? अच्छा के दिलाय ना. के 8 दिलाय. D1 ला जर मी डी म्हटलं तर मला D2 काढायचं आहे. ठीक आहे. D2 काढायचं आहे. D2 किती आला सांगा बरं. D2 यायला पाहिजे. सो D2 इज इक्वल टू येईल बेटा D/2. येतोय का? डी आन्सर यायला पाहिजे. बरोबर आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही इथे, की सपोज एरिया पण बदलला असता तर इथे काय आलं असतं बेटा, इथे A2/A1 आलं असतं. बरोबर आहे ना. C2 च्या समोर A2 आणि C1 च्या समोर A1. डायरेक्टली असेल तर समोर लिहायचं, इन्व्हर्सली असेल तर अपोजिट लिहायचं. ठीक. चला. पोटेन्शियल ऑफ द प्लेट्स ऑफ कॅपॅसिटर किती दिले? 20 आणि -20 दिले. त्याच्यानंतर चार्ज ऑन द प्लेट दिला बेटा 40 आणि कॅपॅसिटन्स विचारलाय. तर कॅपॅसिटन्स काय असतो बघा, Q इज इक्वल टू CV. तर मग C काय येणार आहे? Q/V. पण आता हा V काय असतो मी तुम्हाला सांगितलं होतं. पॉझिटिव्ह प्लेटचं पोटेन्शियल मायनस निगेटिव्ह प्लेटचं पोटेन्शियल. म्हणजे मला लिहावं लागेल 40 डिवायडेड बाय पॉझिटिव्हचं आहे 20 मायनस निगेटिव्हचं काय लिहाल तुम्ही? -20. जर हे केलं तर किती येणार आहे? 1 है ना. हा मायनस मायनस प्लस होईल. 40/40 किती येणार? 1. म्हणजे कुठला आन्सर आहे सर? बी आन्सर यायला पाहिजे. पुढे बघा. द कॅपॅसिटर ऑफ अननोन कॅपॅसिटी इज कनेक्टेड अक्रॉस बॅटरी ऑफ V वोल्ट. ठीक. द चार्ज स्टोअर इज Q कुलम. म्हणजे मला लिहिता येईल Q इज इक्वल टू CV. पहिल्या लाईन मधून तर इतकंच आलं मला. When the potential across the capacitor is reduced by potential across the capacitor म्हणजे potential difference देऊन ठेवलाय. मायनस काही करायची गरज नाही. potential difference देऊन ठेवलाय आपल्याला. across the capacitor is reduced by V1 म्हणजे आता जे पोटेन्शियल आहे ते किती झालं असेल? V reduced by म्हटलंय, reduced to नाही. V1 नी रिड्यूस केलं म्हणजे 3 नी रिड्यूस केलं म्हणजे आधी 30 होतं तर आता 27 झालं है ना. सो V - V1 हे पोटेन्शियल झालं. त्याच्यानंतर चार्ज स्टोअर बिकम Q1 म्हणजे आता चार्ज किती झाला? Q1 झाला. आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही, कॅपॅसिटन्स बदलेल का तेवढीच राहील? सर तेवढीच राहील, कारण कॅपॅसिटर ओनली डिपेंड्स ऑन जॉमेट्रिकल पॅरामीटर्स, नॉट ऑन Q अँड म्हणजे Q आणि V वर डिपेंड करत नाही. मग आता ही इक्वेशन नंबर 1 झाली बेटा. इक्वेशन नंबर 2 झाली. मग काय करा? 2/1 करून टाका. 2/1 जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय येईल? 2/1 केलं तर Q1/Q इज इक्वल टू Q1/Q इज इक्वल टू कॅन्सल वगैरे होऊन जाईल. V - V1/V असा यायला पाहिजे. मग Q1 किती येईल? Q1 इज इक्वल टू Q इंटू V - V1/V. कुठला आन्सर येते बघा? कुठला आन्सर येते? काय विचारलं काय त्यांनी? पोटेन्शियल V विचारलंय. अच्छा पोटेन्शियल विचारलंय तर मग ठीक आहे, कॅल्क्युलेट करा पोटेन्शियल किती येते. याला V इकडे आला, असं करू आपण. हा Q1V त्याच्यानंतर हा इकडे येईल म्हणजे V Q1 - Q असं यायला पाहिजे. Q1 - Q आणि इकडे येईल -QV1. सो हे डिवाइड मध्ये -QV1/Q1 - Q. त्यांनी Q - Q1 केला. Q - Q1 केलाय. मायनस मायनस मल्टिप्लाय केलं तर आन्सर येऊन जाईल. कुठला आन्सर यायला पाहिजे? गॅरंटेड बेटा ए आन्सर यायला पाहिजे. कॅल्क्युलेशन करा बघा. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. चांगला प्रश्न आहे. पण हा प्रश्न ग्राफचा प्रश्न सोपा आहे बघा एकदम. काय सांगितलंय? चार्ज स्टोर्ड
हे आपल्याला ग्राफ दिलाय, व्ही क्यूचा ग्राफ दिलाय आणि विचारलंय कोणाची कॅपॅसिटन्स जास्त आहे. सर कसं करायचं, तर तुला हे दिसतंय का, हे दिसतंय का बेटा की या दोघांचा तुला रेशो काढावा लागेल म्हणून. ऐका नीट लक्ष द्या. क्यू इज इक्वल टू सी व्ही. हे बघा कॅपॅसिटन्स चार्जवर नाही डिपेंड करत, पोटेन्शियलवर नाही करत, पण त्या दोघांच्या रेशोवर करतो. कशावर करतो सर, रेशो करतो. बघा सी इज इक्वल टू किती येतो, क्यू बाय व्ही. मग मी काय म्हणू शकतो, मी हे म्हणू शकतो की सी इज स्लोप ऑफ कुठल्या कर्वचं. जर मी असं म्हटलं की याला जर आपण असं घेतलं, याला वाय घेतलं आणि याला काय घेतलं एक्स, म्हणजे हा एम झाला है ना. मग कुठली कर्व झाली ती, क्यू व्ही कर्वचा स्लोप येतो. आलं लक्षात. क्यू म्हणजे वाय आणि व्ही म्हणजे एक्स. आता ही कुठली कर्व आहे, व्ही क्यू कर्वचा स्लोप आहे हा व्ही क्यू. हे काय, हे व्ही क्यू आहे म्हणजे इनव्हर्सली असेल. इनव्हर्सली बघा मी कसं म्हणतो तुम्हाला, मी असं म्हणतो C1 अपॉन C2 इज इक्वल टू कशाच्या प्रोपोर्शनल पाहिजे, स्लोपच्या. कोणाच्या स्लोपच्या, क्यूव्ही कर्वचा स्लोप. पण हा काय बेटा व्ही क्यू कर्व आहे, व्ही क्यू कर्व म्हणजे त्याच्या इनव्हर्सली प्रोपोर्शनल पाहिजे है ना. अरे व्ही क्यू कर्व म्हणजे काय, एक्स अपॉन वाय बेटा तो है ना, आणि क्यूव्ही म्हणजे आपल्या भाषेत वाय अपॉन एक्स आहे. तो हे उलट आहे, थोडंसं नीट समजून घ्या. थोडंसं नीट समजलं तर तुम्हाला येऊन जाईल. मग इथे काय यायला पाहिजे, मी म्हणतो स्लोप ऑफ सेकंड डिवायडेड बाय स्लोप ऑफ वन, कारण हा व्ही क्यू कर्व आहे, हा व्ही क्यू कर्व आहे, आपल्याला क्यूव्ही कर्व पाहिजे. ठीक, मग आता हे किती येणार आहे, मग M2 दुसऱ्याचा स्लोप बघा, दुसऱ्याचा स्लोप जास्त आहे का पहिल्याचा स्लोप जास्त आहे. सर निश्चितपणे B चा स्लोप जास्त दिसतोय, म्हणून मी म्हणेल M2 इज ग्रेटर दॅन M1. जर हा मोठा असेल M2 M1 पेक्षा तर हा रेशो मोठा असेल. हा रेशो जर मोठा असेल तर मी म्हणू शकतो C1 इज ग्रेटर दॅन C2. म्हणजे मला असं म्हणायचंय इफ दिस इज ग्रेटर दॅन 1 देन C1 इज ग्रेटर दॅन C2. कळालं नसेल तर थोडंसं परत एकदा रिवाइंड करा, मी काय म्हणतोय तुम्हाला समजून जाईल. ओके ओके सर, ओके. आन्सर काय पाहिजे, C1 इज ग्रेटर म्हणजे A हॅज हायर कॅपॅसिटी. आता इथे काय दिले बघा, इथे दिले कॅपॅसिटी ऑफ A इज इक्वल टू 2 टाइम्स कॅपॅसिटी ऑफ B. पण इथे कुठे दिलंय का, स्लोप दिलाय का आपल्याला, नाही दिलाय ना. मग असं कसं म्हणू शकतो आपण, नाही म्हणू शकत. ठीक. इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काय असतं हे तुम्हाला माहिती आहे, एकदम सोप्या गोष्टी आहेत. एक असतं बेटा जेव्हा हे असे लावलेले असतात ट्रेन सारखे, तेव्हा काय असतं, हे सिरीज कॉम्बिनेशन आहे. जसं हा C1 C2 C3 C4. ठीक, याला मी म्हणतो सिरीज मध्ये जर मला कॅपॅसिटन्स पाहिजे तर कसा येतो इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स. सो 1 अपॉन C इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2 प्लस 1 अपॉन C3 प्लस डॉट डॉट डॉट. हा तो रेजिस्टन्स जसं पॅरलल मध्ये असतं ना तसंच याचं सिरीज मध्ये असतं. हे बेसिक तुम्हाला माहिती असेल. तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, लक्षात द्या. जर बेटा माझ्याकडे 2 कॅपॅसिटन्स असतील, 2 बरं का, दोघांचं कॉम्बिनेशन आपण जास्त यूज करतो इथे. 2 कॅपॅसिटन्स असतील तर आणि जे सिरीज मध्ये असतील तर त्यांचा जो C इक्विव्हॅलेंट असेल त्याचा फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्ट पाठ करायचंय, सॉल्व्ह करायला आपल्याला वेळ नाहीये. काय सर, C इक्विव्हॅलेंटचा फॉर्म्युला आहे इथे, C इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू C1 C2 अपॉन C1 प्लस C2. ठीक आहे, या दोघांचा गुणाकार डिवायडेड बाय या दोघांचं सम. ओके, एक तर हे आहे. जर हे दोन्ही इक्वल असतील तर असे खूप सारे कॅपॅसिटन्स आहे माझ्याकडे, असे खूप सारे कॅपॅसिटन्स आहे. सपोज C असे भरपूर कॅपॅसिटन्स आहे. ते सिरीज मध्ये असतील तर त्यांचा जो C इक्विव्हॅलेंट येतो तो किती येतो, तो येतो बेटा C बाय N, वेअर N इज व्हॉट, नंबर ऑफ कॅपॅसिटर है ना, नंबर ऑफ कॅपॅसिटर. असे N कॅपॅसिटर आहेत आपल्याकडे. जसं जर हे इक्वल कॅपॅसिटर पाहिजे, हा C आणि C इक्वल असेल, मग हा जर इक्वल असेल तर इथे काय C इंटू C अपॉन C प्लस C म्हणजे C स्क्वेअर अपॉन 2C म्हणजे C बाय 2 झालं की नाही. C बाय 2 म्हणजे काय, N ची व्हॅल्यू किती होती, 2 होती. आलं लक्षात. म्हणजे मला असं म्हणायचंय सपोज माझ्याकडे असे 3 कॅपॅसिटर आहे सिरीज मध्ये C त्याचा किती येणार आहे, C बाय N किती बेटा 3, C बाय 3 आलं. ओके, आलं लक्षात. ओके सर. त्याच्यानंतर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय महत्वाचं आहे, पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये बघा दिस इज पॅरलल कॉम्बिनेशन कसं असतं, सगळ्यांचा पोटेन्शियल ड्रॉप काय असतो बेटा, सेम असतो. ते बघू आपण नंतर, सध्या फक्त इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स सांगतोय. सो दिस इज अवर पॅरलल कॉम्बिनेशन. सो C1 आहे, C2 आहे, C3 आहे. ठीक आहे ना.
हे पॅरल कॉम्बिनेशन आहे, पॅरल. आता पॅरल मध्ये तुम्हाला हे माहिती पाहिजे की सी इक्वेलंट कसा लिहितो आपण. सी इक्वेलंट डायरेक्ट सम होतं, C1 प्लस C2 प्लस C3 प्लस डॉट डॉट. म्हणजे यांचं काय होतं, यांचं जसं सिरीज ऑफ रेजिस्टन्स आहे ना तसं हे काम करतं. इथे अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची याच्याच सारखी. काय ती गोष्ट आहे की सपोज माझ्याकडे सी, अजून एकदा इथे सी, असे भरपूर सी आले एन टाइम्स जेव्हा सी आले तेव्हा त्यांचा जो सी इक्वेलंट असतो, असं करत जा, असे एन कॅपॅसिटर आपल्याकडे, तो किती असतो एन इंटू सी. किती झाला एन इंटू सी. म्हणजे 12 कॅपॅसिटर ज्यांची कॅपॅसिटी सेम आहे त्यांना जर मी पॅरल मध्ये लावलं तर त्यांची कॅपॅसिटन्स किती येईल 12C है ना. पण ते सिरीज मध्ये लावले तर किती येईल C/12. आलं लक्षात. सो हे फॉर्म्युले बेसिक आहे, कळाले पाहिजे. क्वेश्चन करू आपण. क्वेश्चन करायला इथे भरपूर मजा येते. काय क्वेश्चन आहे सर सांगतो. 4 कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड ॲज शोन इन फिगर. ठीक. इक्वेलंट कॅपॅसिटन्स. तर हे कसं करायचं बघा, व्हिज्युअलाइज करा. थोडंसं तुम्हाला माहिती असेल बेसिक, तरी मी तुम्हाला सांगतो. हा एक डब्बा एक बघा आणि हा एक डब्बा बघा. सिरीज म्हणजे ट्रेन सारखं कनेक्शन, ट्रेन सारखं चार्ज सेम असतो, ट्रेन सारखं कनेक्शन. बघा ही एक ट्रेन आणि ही एक ट्रेन आहे, म्हणजे हे दोन्ही सिरीज मध्ये. कळते का तुम्हाला, दोन्ही काय बेटा सिरीज मध्ये. अच्छा, पण याच्या आतमध्ये जे कॅपॅसिटर्स आहेत ना, याच्या आतमध्ये जे कॅपॅसिटर आहेत ते एकमेकांना काय पॅरल मध्ये. का बरं पॅरल मध्ये सर, कारण बघा या पॉईंटचं आणि या पॉईंटचं हे कनेक्टेड एकमेकाला, म्हणजे त्यांचं पोटेन्शियल सेम झालं, आणि हे पण एकमेकांना कनेक्टेड आहे, त्यांचं पण पोटेन्शियल काय झालं सेम झालं. म्हणजे हे दोन्ही पॅरल मध्ये, हे दोन्ही पण पॅरल मध्ये, पण या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ते सिरीज मध्ये. मग कसं करणार सांगतो. सगळ्यात पहिले काय करू आपण, सगळ्यात पहिले या दोघांचं पॅरल काय असतं 20 आणि 20 40, काय तो पॅरल 40 येईल है ना. तर मी असं म्हणतो हा 40 आला माझ्याकडे, कॉम्बिनेशन आलं 40, आणि त्याला मायक्रो काय ते मायक्रो फॅरॅड, आणि त्याला कशामध्ये सिरीज मध्ये करावं लागेल आपल्याला अजून एकदा 40 मायक्रो फॅरॅड, कारण याचं पण 40च येणार आहे. हे असं आलं. आता तुम्ही मला सांगा की 40 आणि 40 सेम कॅपॅसिटन्स असले तर त्याचं सिरीज कॉम्बिनेशन काय येतं सर, C/N असतं ते, C/N. म्हणजे हे किती होणार आहे, हा जो सी इक्वेलंट असेल तो किती व्हायला पाहिजे. सो C/N म्हणजे 40/N ची व्हॅल्यू किती आहे, N ची व्हॅल्यू आहे सर 2, म्हणजे यायला पाहिजे 20. आन्सर काय पाहिजे बेटा 20. सो आन्सर इज डी. आता हे बघा, हे मजेदार प्रश्न असतात. हाऊ डू यू अरेंज 4 इक्वल कॅपॅसिटर, 4 इक्वल कॅपॅसिटर आहेत 4 मायक्रोफेरॅडचे, टू गेट अ इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स ऑफ 3 मायक्रोफेरॅड. कसं अरेंज करायचं आपण ऑप्शन बाय ऑप्शन जाऊ, बघू, करून बघू आपण. ठीक आहे ना. 3 इन सिरीज, तिघांना सिरीज मध्ये लावा. असे 3 मी जर सिरीज मध्ये लावले, कॅपॅसिटन्स सगळ्यांची सी आहे, आपण सी म्हणू है ना, सगळ्यांची सेम आहे 4 आहे, आणि एक त्याच्या पॅरलल मध्ये, एक त्याच्या पॅरलल मध्ये. ते करता येईल का तुम्हाला, मला सांगायचा सी इक्वेलंट किती येईल. याचा सी इक्वेलंट बघा, हा सी 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 C/3 बरोबर आहे, सिरीज मध्ये C/3, म्हणजे असा यायला पाहिजे C/3, आणि त्याच्या पॅरलल मध्ये कोण आहे बेटा, त्याच्या पॅरलल मध्ये सी आहे. मग यांचं ऍडिशन होऊन जाईल, यांचं ऍडिशन झालं तर हा किती यायला पाहिजे 4C/3. 4C/3 टाका बरं तुम्ही, 4/3 इंटू सी किती आहे, सी किती आहे 4 आहे, मग हे किती आलं 16/3. 16/3 तर उत्तर येत नाही, मी हे फक्त करून दाखवतोय तुम्हाला कसं करतात. 16/3 येत नाही, म्हणजे ए ऑप्शन नाही आहे. तसंच जर 2 पॅरलल मध्ये लावले, 2 पॅरलल आणि 2 सिरीज मध्ये, 2 पॅरलल आणि 2 सिरीज कसं येईल, हे असे 2 पॅरलल आणि त्यांच्या सिरीज मध्ये असे 2 है ना, हे सी, हे सी, हे सी, आणि हे पुन्हा एकदा सी. मग आता हे कसं यायला पाहिजे बघा, नीट लक्ष द्या. हे सी आणि सी किती होईल 2C, सी आणि सी 2C, आणि हे किती झालं, हा 2C चा एक डब्बा, आणि त्याच्या सिरीज मध्ये कोण आहे बेटा C/2, बरोबर आहे का, त्याच्या सिरीज मध्ये C/2, हे C/2 येईल ना, अर्ध होऊन जाईल, हे C/N म्हणजे C/2 झालं. आता हे दोन्ही पण पुन्हा कशात झाले, सिरीज मध्ये झाले. मग सिरीज मध्ये आता काही करू शकत नाही तुम्ही, आता फॉर्म्युला लावावा लागेल तुम्हाला. कसला फॉर्म्युला, C1C2 अपॉन C1 प्लस C2, C1C2 अपॉन C1 प्लस C2. आलं लक्षात. हे 2 कॅन्सल झालं, एक सी पण कॅन्सल होऊन जाईल खालचा. हे किती यायला पाहिजे, हे यायला पाहिजे सी डिवायडेड बाय 2 इंटू 2 4, 4 आणि 1 5 है ना, आणि हा 2 2C/5, 2C/5. सीच्या जागी काय टाका तुम्ही 4 टाका, तर किती आलं हे 8/5, 8/5, म्हणजे हे पण आन्सर नाही, हे पण आन्सर नाही. पुढे काय सांगितले त्यांनी, 3 इन पॅरलल अँड 1 इन सिरीज. 3 इन पॅरलल, आता मी ओरली करतो, बाकी तुम्ही करून बघा. 3 पॅरलल केले तर 4 4 4 12, बरोबर आहे. 4 4 4 किती येतील 12, आणि एक सिरीज बघा
हे असं 12 वाला येईल आणि त्याच्या सिरीजमध्ये एक 4 आहे बेटा, एक 4 आहे. मग हे किती यायला पाहिजे सर? तो 12 × 4 C1 C2 अपॉन C1 प्लस C2 हे किती येईल? 12 चौक 48, 48 आणि 16 किती येतं? 3 है ना, 3 येतं. म्हणजे आन्सर काय झालं? 3. असं करायचं या प्रश्नांना. आलं लक्षात? कराल? येस सर. ऑल 4 इन सिरीज नाही, ऑल 4 केले तर किती? 4 4 4 4 4/4 1 है ना. प्रॅक्टिस होते, बाकी काही विषय नाही. सेम प्रश्न आले बघा 2023 ला. सेम प्रश्न. हाऊ डू यू, बघा जो 2003 ला विचारला तो 20 वर्षानंतर रिपीट झालाय. 20 वर्षानंतर. लँग्वेज पण सेम आहे, व्हॅल्यूज बदलल्या आहेत. म्हणजे सीईटी वाले प्रिव्हियस इयर बघतात आणि त्यानुसार पेपर डिझाईन करतात. हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. ठीक आहे. हाऊ डू यू अरेंज 3 इक्वल कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स 6 मायक्रोफॅरॅड टू गेट इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स ऑफ 4 मायक्रोफॅरॅड. आता हे तुम्ही करून घ्या. आता हे तुम्ही करा आणि बघा काय आन्सर येतं. मी सांगतो तुम्हाला काय आन्सर यायला पाहिजे, पण जाऊ द्या, मी नाही सांगत. तुम्ही बघा काय आन्सर येतं आणि त्यानुसार सॉल्व्ह करा. ठीक. द डिफरन्स इन द इफेक्टिव्ह कॅपॅसिटी ऑफ 2 सिमिलर कॅपॅसिटन्स. काय प्रश्न आहे? सिमिलर कॅपॅसिटन्स वेन जॉईंड इन सिरीज. सगळ्यात पहिले सिमिलर कॅपॅसिटन्स आपण सिरीज मध्ये जॉईन केले, म्हणजे हा किती यायला पाहिजे? C/2. आणि देन पॅरलल, म्हणजे नंतर त्यांनी कशात केले? पॅरलल मध्ये केले. तर हा केला पॅरलल मध्ये बेटा, तर पॅरलल मध्ये केला तर किती झालं? 2C. तर नीट प्रश्न वाचा तुम्ही काय म्हणतायत. द डिफरन्स इन इफेक्टिव्ह कॅपॅसिटी म्हणजे C इक्विव्हॅलेंट ऑफ 2 सिमिलर कॅपॅसिटर वेन जॉईन इन सिरीज, जो की C/2 आला आणि इथे किती आला? पॅरलल मध्ये 2C. या दोघांचा जो डिफरन्स आहे, दोघांचा डिफरन्स तो किती दिलाय? तो दिलाय 6 मायक्रोफॅरड. म्हणजे मला असं दिलंय 2C - C/2 इज इक्वल टू 6 आणि C विचारलाय बेटा किती आहे? इच कॅपॅसिटर म्हणजे हे किती येणार आहे? हे येणार सर 3C/2 इज इक्वल टू 6. म्हणजे हे यायला पाहिजे C इज इक्वल टू किती यायला पाहिजे? 4. 4 म्हणजे कुठला ऑप्शन आहे? बी ऑप्शन आहे. प्रश्नांना वाचायचं, थोडं समजायचं, फॉर्म्युला लावायचा, 100% उत्तर येणार आहे. हा काय प्रश्न आहे सर? 5 कॅपॅसिटन्स इच ऑफ कॅपॅसिटी C आर कनेक्टेड एज शोन इफ देअर रिझल्टंट कॅपॅसिटन्स. म्हणजे हा काय दिलाय बेटा तुला? हा दिलाय सर इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स. तर प्रत्येकाची कॅपॅसिटन्स विचारले. मला सांगा हे काय? चार्ज कसा जाईल? ए पासून जाईल असा करत 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 बी कडे जाईल. म्हणजे सगळे ट्रेन सारखे कनेक्टेड आहे. म्हणजे सगळे कशात झाले? सिरीज मध्ये झाले. सिरीज मध्ये किती कॅपॅसिटर आहे? आयडेंटिकल 1 2 3 4 5. मी काय फॉर्म्युला सांगितला? C इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू सर तुम्ही बोलले C/n, n इज इक्वल टू 5. बरोबर. आणि C इक्विव्हॅलेंट किती दिला बेटा? 2 दिलाय. म्हणजे C किती आला? 10. C किती आला सर? 10. 10 म्हणजे बी आन्सर यायला पाहिजे. हा बघा, हे असे प्रश्न कसे करायचे सर? अवघड पडतात, अत्यंत सोपे असतात, अत्यंत सोपे. नीट लक्ष द्या. सगळ्यात पहिले आपल्याला काय विचारले? इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स बिटवीन A अँड B. A अँड B मधला C इफेक्टिव्ह विचारलाय. ए कुठे? हा ए आहे आणि हा काय बेटा? बी आहे. ओके ओके सर. आता मला आहे ना इथे काहीच दिसत नाहीये. मला हे दिसतंय की हा जो कॅपॅसिटन्स आहे ना, हा या पूर्ण डब्याला पॅरलल आहे. बघा, हे कॅपॅसिटन्स याला पॅरलल आहे. दिसतंय तुम्हाला? येस सर. मग पण मला हे फाइंड करायचं ना, तर याच्या आतमध्ये जातो, याच्या आतमध्ये. मग मला हे दिसतं बेटा की हे कॅपॅसिटन्स जे आहे ना, हे या डब्याला पॅरलल आहे. पण मला पुन्हा हे नाही फाइंड करता येत, हे नाही फाइंड करता येते. मग मी काय जातो? अजून आतमध्ये जातो. अजून आतमध्ये गेल्यानंतर मला हे दिसतंय की हे दोघं एकमेकांना पॅरलल आहे. तर इथून तुम्ही प्रश्नाला सुरुवात कराल. ठीक आहे. मग कसं करायचं बघा, मी एकदम हळू सांगतो कारण हे पहिले एक्झाम्पल आहे आपलं. तो C आणि C किती येणार आहे? पॅरलल मध्ये 2C. ऍडिशन होतं, सेम कॅपॅसिटर 2C. NC म्हणजे 2C. म्हणजे हे यायला पाहिजे. या डब्याचं कन्व्हर्जन कसं करायचं बघा. असा एक 2C येईल आणि त्याच्या सिरीज मध्ये हा एक 2C. या दोघांचा काय येईल बेटा? सिरीज मध्ये 2C आणि हे पॅरलल मध्ये एक काय येणार आहे? इथे C येणार आहे. असंच आहे हे. बरोबर आहे. आणि इथे वरती काय सर? वरती इथे आहे आपल्याकडे 2C वगैरे, त्याला राहू द्या सध्या. फक्त त्या डब्याचं कन्व्हर्जन केलंय. आता मला एक गोष्ट सांगा, 2C आणि 2C हे काय झाले सर? हे सिरीज मध्ये दिसत आहेत आम्हाला, है ना? वेगळ्या रंगाने करू आपण. हे आहे माझ्याकडे सिरीज मध्ये आणि हे कॉम्बिनेशन एकमेकांना पॅरलल मध्ये दिसतंय का तुम्हाला? हा डबा आणि हे पॅरलल मध्ये. म्हणजे 2C आणि 2C किती येणार आहे? 2C आणि 2C सिरीज मध्ये येतं C. म्हणजे असं यायला पाहिजे. हा एक C आणि त्याच्या पॅरलल मध्ये हा एक C. म्हणजे हे किती आलं सर? हे आलं CC पॅरलल मध्ये. म्हणजे हे यायला पाहिजे 2C. किती यायला पाहिजे? 2C यायला पाहिजे. याचा अर्थ हा पूर्ण डबा, हा जो पूर्ण डबा आहे तो किती आहे सर? 2C आहे. हा जो पूर्ण अख्खा डबा आहे तो 2C आहे. म्हणजे याला कसं लिहितो बघा मी?
म्हणजे माझा आता उत्तर आलेलं आहे एक 2C माझ्याकडे असं आहे, हा इकडे 2C आहे. त्याच्यानंतर इकडून जाईल मी, हा एक 2C आहे आणि पुन्हा एकदा एक असा 2C आहे. बरोबर आहे ना, असं चित्र आहे. आता बघा हे 2C आणि 2C काय झाले, हे सिरीज मध्ये झाले, झाले की नाही सिरीज मध्ये झाले, म्हणजे 2C आणि 2C किती येणार आहे, C, 2C/2 म्हणजे C आलं है ना. आणि पुन्हा तो C जो आहे बेटा तो पॅरलल आहे 2C ला, म्हणजे कसं येणार आहे, हा जो 2C आहे, हा जो 2C आहे तो पॅरलल येणार आहे. कोणाला पॅरलल येणार आहे सर, या C ला पॅरलल येणार आहे. दिसतंय तुम्हाला, असे पॅरलल येणार आहे. सो देअरफॉर हे कॉम्बिनेशन किती असलं पाहिजे, हे कॉम्बिनेशन असलं पाहिजे सर 3C. 3C असलं पाहिजे. हळूहळू एक्सप्लेन केले, पहिला एक्झाम्पल होता म्हणून, नाहीतर मी या प्रश्नांना ओरली करतो आपण, है ना. सगळेच ओरली करतात जे चांगले विद्यार्थी असतील. थोडं बघा तुम्ही कसं येतं. आता याला ओरली करतो बघा, नीट लक्ष द्या कसं करायचं. आपल्याला ए आणि बी मधलं विचारलंय, ए आणि बी. सगळ्यात पहिले इथे मला काहीच कळत नाही, मला इथे कळतंय बेटा. हे कशामध्ये सर, हे पॅरलल मध्ये, म्हणजे हा 4 आणि हा 4 किती झाले 8. हे 4 आणि हा 4 मी असं म्हणतो बघा, हे 4 आणि हे 4 8 झाले. बरोबर, हा डबा कितीचा आहे, 8चा डबा आहे. हा 8 आणि हा 8 हे सिरीज मध्ये. का बरं सिरीज मध्ये सर, कारण चार्ज असा जाणार आहे, या डब्यातूनच जाईल ना चार्ज असा. हा 8 आणि 8 किती सिरीज मध्ये, म्हणजे किती होणार आहे 4. म्हणजे हे यायला पाहिजे वरती माझ्याकडे आहे 4. एवढं सिद्ध झालं. हा 4 आहे सर, हा डबा तुम्ही काढून टाका इकडून. आणि हा 8 आणि 8 हा पण तर सिरीज मध्ये. अरे इथून चार्ज असा जाईल आणि असा जाईल. बरोबर आहे, मग हा पण तर सिरीज मध्ये झाला. 8 आणि 8 किती यायला पाहिजे, पुन्हा एकदा 4. म्हणजे इथे अजून एक 4 येणार आहे ना, इथे 4 येणार आहे. आणि याला विसरलो का आपण, हा तर आहे ना, हा किती आहे सर, हा आहे बेटा 8. आणि आपला ए आणि बी पॉईंट कुठे, तर हा माझा ए पॉईंट आहे आणि हा माझा बी पॉईंट आहे. तर तुम्ही नीट बघा, हे दोन्ही एकमेकाला पॅरलल आहे, कारण यांचे दोन्ही प्लेट्स, ही प्लेट कनेक्टेड आहे आणि ही दुसरी पण प्लेट काय कनेक्टेड आहे. म्हणजे 4 आणि 4 किती येणार आहे, याला जर मी रिप्लेस केलं तर 4 आणि 4 सर एक 8 येईल बेटा, असा 8 मायक्रोफॅराड येईल. या दोघांचं किती आलं 8 मायक्रोफॅराड. आणि त्याच्याबरोबर हा इकडे आहे बघा, हा 8 मायक्रोफॅराड वाला एक इकडे, आणि हा ए पॉईंट आहे आणि हा बी पॉईंट आहे. ठीक, 8 आणि 8 सिरीज मध्ये आलं, म्हणजे किती आन्सर यायला पाहिजे 4 मायक्रोफॅराड. 8/2 है ना, 8/2 म्हणजे किती यायला पाहिजे 4 मायक्रोफॅराड. त्याच पद्धतीने हे असे प्रश्न कराल का तुम्ही. काय सांगितलंय बघा, लँग्वेज नीट बघा, लँग्वेज. द 3 कॅपॅसिटर्स ऑफ इक्वल कॅपॅसिटीज आर कनेक्टेड इन पॅरलल अँड वन ऑफ द सेम कॅपॅसिटी इज कनेक्टेड इन सिरीज विथ द कॉम्बिनेशन. म्हणजे 3 जे इक्वल कॅपॅसिटीचे त्यांना तारा ती पॅरलल मध्ये कनेक्ट करा. हे सी आणि सी, आणि अजून एक कॅपॅसिटन्स जो आहे जो इक्वल कॅपॅसिटीचा आहे तो या तिघांच्या सिरीज मध्ये आहे. ठीक, रिझल्टंट कॅपॅसिटी जी आहे बेटा, याची रिझल्टंट कॅपॅसिटी सी इक्विव्हॅलेंट किती, सी इक्विव्हॅलेंट किती सांगा बरं. सी 3C, हे 3C पॅरलल मध्ये आणि हे सिरीज मध्ये कसं येणार आहे. याला थोडंसं नीट काढू आपण, म्हणजे नंतर तुम्हाला रेफरन्सला. इकडे माझ्याकडे बेटा इथे येईल 3C आणि इकडे काय येणार आहे सर सी येणार आहे. सो याचा सी इक्विव्हॅलेंट किती आला, सी इक्विव्हॅलेंट यायला पाहिजे 3C इंटू सी अपॉन 3C प्लस सी, C1 C2 अपॉन C1 प्लस C2. हे केलं ना तुम्ही, हे येईल बेटा 3C/4. आता त्याची व्हॅल्यू दिली त्यांनी, इक्विव्हॅलेंटची कॅपॅसिटन्स किती दिली आहे 3.75. मग मी म्हणतो कसं लिहिता येईल आपल्याला याला, 3C/4 इज इक्वल टू 3.75. आता सी ची व्हॅल्यू विचारली, सी ची व्हॅल्यू विचारली, तुम्ही काढून बघा बरं किती येतं, किती यायला पाहिजे 1.25, 5/4 इंटू 5 म्हणजे 5 यायला पाहिजे. 5 कॅल्क्युलेट करा, गॅरंटेड आन्सर किती यायला पाहिजे 5 यायला पाहिजे. आता असे प्रश्न कराल का, काय घाबराल. 2022 ला विचारलाय बघा, 25 ला पण विचारलाय. घाबरायचं नाही अजिबात, प्रश्नाला बघून घाबरायचं नाही. सगळ्यात पहिले मला सांगा, तुम्हाला काय काय दिसतंय याच्यात. तुम्हाला हे दिसतंय का बघा, हा पॉईंट, हा कॉमन पॉईंट आहे. त्याच्यानंतर हा सुद्धा कॉमन पॉईंट आहे प्लेट्सचा, म्हणजे हे दोन्ही पॅरलल मध्ये झाले. हे दोन्ही कशात झाले सर पॅरलल मध्ये. अच्छा, हे दोन्ही पण तसेच पॅरलल मध्ये झाले, हा कॉमन पॉईंट आणि हा कॉमन पॉईंट. बरोबर आहे, ही वायरनी कनेक्टेड बेटा आणि हे वायरनी कनेक्टेड आहे. म्हणजे 2C आणि C हे किती झालं 3C. इकडे किती झालं 3C आणि इकडे पण किती झालं 3C. झालं की नाही सर. ए कुठे, हा इथे ए आहे. हे 3C आणि हे पण किती बेटा 3C. म्हणजे जरा याला मी नीट लिहितो, म्हणजे माझ्याकडे एक 3C असा आहे आणि इकडे एक 3C आहे बघा, हा 3C आहे.
ठीक. आणि खाली खाली म्हणजे इकडे कुठेतरी एक 3C आहे. हा 3C कुठून आला सर? हा बेटा इथून आला. C आणि 2C चा 3C आणि अजून एक 3C आहे बघा. हा अजून एक 3C आहे, हा वाला है ना. आणि मग हे कनेक्टेड इथे B ला, म्हणजे याला कनेक्ट करून इथे B ला आहे. आणि A कुठे? हा असा कनेक्टेड आहे ना A, हा असा इकडे कनेक्टेड आहे A. जमलं का आता? जमलं का? 3C आणि 3C किती आलं? हे काय झालं? सिरीजमध्ये. सिरीजमध्ये काय होतं? C/N म्हणजे 3C/2, कारण 2 कॅपॅसिटर आहे बरोबर. म्हणजे हे आलं बेटा किती आलं सर? 3C/2. आणि पुन्हा एकदा इथे किती येईल खाली? 3C/2. हे पॅरलल मध्ये झाले, हे पॅरलल मध्ये झाले. 3C/2 आणि 3C/2 किती येणार आहे? 3C. ऍडिशन होईल किंवा मल्टिप्लिकेशन इंटू 2 करा, तेच येईल ना, 3C होऊन जाईल. 3C इज द करेक्ट आन्सर. आता ज्यांनी 2022 ची प्रॅक्टिस PYQ केली आहे बेटा, त्याला 25चा प्रश्न अवघड आहे का? ओरली होईल की नाही? 100% ओरली व्हायला पाहिजे असे प्रश्न. फिजिक्सला टाइम वाचतो. आता कसं येणार आहे? C आणि C किती येईल? 2C. बघा हे C आणि C किती बेटा? 2C. हे झालं. हा 2C आणि त्याच्यानंतर पुढे कुठे कराल तुम्ही? हा 2C आणि हा C सिरीज मध्ये. मग हा 2C आणि हा C सिरीज मध्ये केला तर 2C/3 येईल बरं का. 2C/3 आणि याचं अख्खं कॉम्बिनेशन याच्या पॅरल मध्ये, म्हणजे आन्सर यायला पाहिजे किती यायला पाहिजे? 5C/3 यायला पाहिजे. मी तुम्हाला डायग्राम काढून देतो, नाही तर कन्फ्युजन होईल तुम्हाला. नीट लक्ष द्या. मी म्हणतोय हा C आणि हा C इकडे 2C बघा असं येतं. हा C बेटा आणि इकडे किती सर? 2C. हा 2C आणि त्याच्या पॅरलल मध्ये का बरं? कारण असा कनेक्ट केल्यानंतर हा असा जातोय बघा, हा असा जातोय, म्हणजे हा इथून सुरू होऊन असा इथे संपतोय. ठीक आहे ना. हा A पॉइंट आहे आणि हा B पॉइंट आहे. मग हा C आहे. मग हा 2C आणि C सिरीज मध्ये तर C1 C2 आपण C1 + C2 करायचा, तो 2C/3 होतो. यांचा 2C/3 येईल आणि हा C या दोघांना ऍड करा, पॅरलल मध्ये आहेत म्हणून आन्सर यायला पाहिजे 5C/3. ठीक आहे, यायला पाहिजे सर, यायला पाहिजे. बघा हा प्रश्न किती मजेदार आहे 2023 ला. ज्याला आला त्याला आला, नाही आला संपलं. ठीक आहे सर. याचं काय बघा, तुम्हाला हा कळतंय का? हा पूर्ण डबा, हा डबा आणि हा इकडचा डबा हे सिरीज मध्ये आहेत. कारण सेम चार्ज जाईल, जेवढा या डब्यातून चार्ज जाईल तेवढाच या डब्यातून चार्ज जाईल. आणि सर आतमध्ये काय हे दिसतंय का तुला बेटा? हे पॅरलल मध्ये बघा, हे कॉमन कनेक्टेड आहे, हे वायर कॉमन, हे वायर कॉमन आणि इकडे पण सगळं कॉमन आहे. हे पॅरलल मध्ये C किती येणार आहे? 3C. आता सर हे काय गडबड आहे? हे तुम्हाला कन्फ्यूज करायला दिलंय, कन्फ्यूज करायला. याला काय करायचं? याला पोटेन्शियल मेथड वापरतात. पोटेन्शियल आता नीट मध्ये किंवा जेईला मी शिकवत असताना भरपूर कव्हर केले, पण सीईटीला एखादाच प्रश्न येतो असा. आणि आता आपल्याकडे वेळ पण नाही, लिमिटेड टाइम मध्ये जेवढं आपल्याला बेस्ट होतंय ना तेवढं करायचा प्रयत्न आहे. ठीक. सो याला काय करायचं बेटा? लेटेस्ट से या प्लेटला मी वन नाव दिलं इकडच्या प्लेटला. मग ही वायर अशी कनेक्टेड आहे. याचं जर पोटेन्शियल 1 असेल तर इकडे पण पोटेन्शियल किती पाहिजे? 1. आणि हे 1 पोटेन्शियल आहे बरं का, पोटेन्शियल किंवा आपण असं लिहू. थांबा, याचं V1 पोटेन्शियल आहे, सो इकडे पण V1 येईल. ठीक, इकडे पण V1 येईल. सपोज या प्लेटचं मी V2 पकडलं, इकडच्या प्लेटचं, सो ही याला कनेक्टेड आहे म्हणजे याचं V2. अच्छा, परत ही वायर येऊन इकडे कनेक्ट करते, सो V2. कळालं तुम्हाला मी काय केलं? सर पोटेन्शियल इकडून याचं V1 पकडलं तर वायर कनेक्ट झाली म्हणजे पोटेन्शियल सेम, म्हणजे इकडे या दोन्ही प्लेटला पण V1 आलं. तसंच इथल्या पॉईंटचं मी V2 पकडलं तर इकडे कनेक्टेड आणि इकडे कनेक्टेड. तुम्हाला एक दिसतंय का की सगळ्या प्लेट्सच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे? V1 V2 V1 V2 V1 V2 बरोबर आहे. म्हणजे हे तिन्ही कशात आहे बेटा? पॅरलल मध्ये. कशात आहे सर ते? पॅरलल मध्ये. याचा अर्थ यांचं जे कॉम्बिनेशन येईल ना हे सगळं पॅरलल मध्ये, म्हणजे हे येणार आहे 3C. ठीक आहे. आता माझा हा A पॉइंट आहे आणि B पॉइंट आहे. 3C आणि 3C सिरीज मध्ये किती येतं? 3C/2 येतं. 3C/2 म्हणजे आन्सर काय आलं? 1.5C. हे तुम्ही करून घ्याल, मला वाटतं हे खूप सोपं आहे, तुम्ही आरामात करून घ्याल. हे दोन्ही पॅरलल मध्ये, हे दोन्ही पॅरलल मध्ये आणि हा डबा आणि हे सिरीज मध्ये है ना. हे ओरली पण करू शकतो आपण, ओरली पण करू शकतो. कसं करू शकतो सर? 3 3 3 3 3 3 3 3/3 3 3 3 3/3 3/3 म्हणजे सर 1. पुढे इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन A अँड B इज. A अँड B ची इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स कुठून पकडायचा? प्रश्नाला 2025 चा प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे, सोपा आहे. बघा कसं करायचं. सगळ्यात पहिले हे दोन्ही सिरीज मध्ये दिसतायत सिरीज मध्ये. ठीक आहे. या डब्याच्या पॅरलल हा डबा आहे ना, हे कॅपॅसिटन्स आणि हा डबा पण आहे बघा. हे डबा, हा कॅपॅसिटन्स आणि हा डबा पॅरलल मध्ये. कळालं? हे आतमधले सिरीज मध्ये, तर सिरीजला करून घ्या आधी तू. 4 4चं काय होऊन जाईल? 2 होऊन जाईल. ठीक. त्याच्या पॅरलल मध्ये कोण आहे बेटा? त्याच्या पॅरलल मध्ये सर 4 आहे.
आता हे दोन्ही परत सिरीजमध्ये, हे दोन्ही सिरीजमध्ये 4 4चं काय होऊन जाईल, अर्ध होऊन जाईल ना. 4 4 म्हणजे 4/2, म्हणजे परत एकदा 2, परत एकदा 2 पॅरल मध्ये आलं. आलं का. आता किती आलं, हा ए पॉईंट आहे आणि हा बी पॉईंट आहे. या सगळ्यांचं किती येईल, 4 आणि 2 6 आणि 2 किती यायला पाहिजे, 8. 8 आन्सर यायला पाहिजे. फिजिक्समध्ये जर असे प्रश्न सुटले तर अजून काय पाहिजे सांग बरं आयुष्यात. हा पण तसाच प्रश्न आहे, 2025 ला चालाय. इफ इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी ऑफ द कॉम्बिनेशन ॲज शोन इज 6C. इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स देऊन ठेवलाय, दिलाय बाबा. व्हॅल्यू ऑफ सी डॅश इज, सी डॅश विचारलाय मला. कसं करणार मी, काही करायचं नाही. हे तिन्ही पॅरल मध्ये, तिन्ही पॅरल म्हणजे किती येईल, 4 3 7, 7 आणि 2 9, 9C सिरीज मध्ये कोणाच्या बेटा, सी डॅशच्या. हे आहे माझ्याकडे ए आणि बी. मला सांगा याचा सी इक्विव्हॅलेंट कसं लिहितो आपण. सी इक्विव्हॅलेंट जो आहे, सी इक्विव्हॅलेंट जो की त्यांनी दिलाय 6C, कसा लिहिता येईल मला, तो लिहिता येईल C1 C2 अपॉन C1 प्लस C2. असंच आहे. अरे असं आहे की नाही, येस सर असं आहे. आता याला सॉल्व करा, याला सॉल्व करा, बघा आन्सर काय येते. आन्सर यायला पाहिजे, जर इथून मी सी आणि सी कॅन्सल केला तर इकडे किती येणार आहे, 9 × 54, 54C प्लस 6C डॅश इज इक्वल टू 9C डॅश. तर 9 मधून 6 गेले 3, 3 54/3 म्हणजे 18 येतं का, 18C येतं. 18C इज द करेक्ट आन्सर. हे पण तसंच एक करून घ्या. काय प्रश्न आहे बेटा, द रिझल्टंट कॅपॅसिटी 14 दिली आहे, रिझल्टंट 14 दिली आहे आणि कॅपॅसिटी ऑफ ईच कॅपॅसिटन्स. ठीक आहे. आता इथे त्यांनी गडबड केली, इथे मध्ये वायर लावली. वायर नाही हे, याला निग्लेक्ट करा, नाही तर आन्सरच येणार नाही तुमचं. ठीक आहे, 0 आन्सर येईल. तसं नाही आहे हे चुकून आलं असेल, मिसप्रिंट असेल. तर बेटा हे किती आलं, 3C. हे किती आहे सर, 3C. हा डबा आहे 3Cचा आणि हे किती आहे, हा C/2चा आहे. ठीक. आणि हा डबा एकमेकाला काय, पॅरलल आहे. म्हणजे कॅपॅसिटन्स किती यायला पाहिजे, 3C प्लस C/2 इज इक्वल टू किती आहे, 3 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7C/2. 7C/2. मग मी लिहितो 7C/2 इज इक्वल टू 14 देऊन ठेवलंय त्यांनी. सो हे किती आलं, 4 आलं ना, 4 यायला पाहिजे. 4 मायक्रोफॅरेड इज द करेक्ट आन्सर. हा पण एक प्रश्न आहे बघा, हा प्रश्न मी शॉर्ट्स मध्ये पण कव्हर केलाय, शॉर्ट्स मध्ये कव्हर केलाय. काय प्रश्न आहे सर, त्यांनी सांगितले आपल्याला 10/11 ची इफेक्टिव्ह कॅपॅसिटन्स पाहिजे, 10/11. मग कसं येईल, मग जे आहे प्रत्येकाचा 2 आहे बेटा. मी सपोज जर हे सी, प्रत्येकाला आपण जर सी पकडलं ना, सी 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 है ना, इकडे सी सी, नंतर व्हॅल्यू टाकू आपण. हे किती येणार आहे, 5C. अरे 5C येईल की नाही, 5C येईल सर. आणि हे किती बेटा, C/2. अरे सांगितलं ना तुला C/2 का बरं येतं, C/n है ना. हे 5C आणि C/2 कशामध्ये सर, सिरीज मध्ये. मग याचा सी इक्विव्हॅलेंट कसा येतो, तर C1 × C2 अपॉन C1 प्लस C2. हे करा बरं किती येतं, 1C तर कॅन्सल होऊन जाईल, खाली हा 1C कॅन्सल झाला, म्हणजे हा किती आला, 5C/2 अपॉन 5 दुने 10, 10 आणि 1 11, 11/2, 2 2 कॅन्सल झालं बेटा. हे किती आलं, 5C/11, 5C/11. आता C च्या जागी काय टाकायचं, 10/11. 5/11 इंटू 10/11 जर तुम्ही केलं, 10/11 ना का 11/10 आहे, ठीक आहे. 10/11, नाही 1 मिनिट, C च्या जागी 2 टाकावं लागेल आपल्याला. C च्या जागी जर मी 2 टाकलं तर किती येतं, हे 10/11. म्हणजे तर आनंदच झालाय, कारण पहिलेच आन्सर डायरेक्ट आलंय. आपलं नशीब चांगलं होतं की आपण पहिल्यापासून सुरू केलं. ठीक आहे, ज्यांनी शेवटून सुरू केलं असेल त्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. ठीक आहे ना. सो अशा टाईपचे प्रश्न असं करायचे, थोडंसं प्रॅक्टिस करा, अशा प्रश्नांची येऊन जाईल तुम्हाला. हा, काही अवघड नाहीये. ओके सर. हा पण प्रश्न आहे, किती घाबरवणारा प्रश्न वाटतो, एकदम असं वाटतो अरे कायच प्रश्न विचारलाय, पण अत्यंत सोपा आहे. काय सोपा आहे बघा, हा पॉईंट दिसतोय का तुम्हाला, हा पॉईंट इथे कॉमन आहे, इथे कॉमन आहे, इथे कॉमन आहे. त्याच्यानंतर इकडे बघा, हा जो इकडे आहे ना बेटा, हे सगळं एकमेकाला कनेक्टेड आहे, दिसतंय तुम्हाला. हे असं हे कनेक्टेड आहे, इथून असं कनेक्टेड आहे, आपल्याला इथून असं कनेक्टेड आहे. म्हणजे ना हे 1 2 3 पॅरलल मध्ये आहेत. कशामध्ये ते सर, पॅरलल मध्ये. आता हे जे पॅरलल मध्ये हे किती येईल, 6 आणि 4 10, 10 आणि 8 किती, 18. म्हणजे सगळ्यांचं ऍडिशन करून मला 18C मिळतोय, 18C. आणि माझ्याकडे हा बी पॉईंट आहे. हा काय पॉईंट आहे सर, बी पॉईंट आहे. आणि या कॉम्बिनेशनच्या सिरीजमध्ये आहे सी. सिरीज मध्ये का बरं सर, कारण हा इकडे बेटा आणि ए एंडला आहे ना, हा इथे ए एंडला आहे, असं येते. ओके. आता मग मला सांगा, या सीला असं लिहिलं तर मला सांगा, तुम्हाला सी इक्विव्हॅलेंट काढता येईल का. शॉर्टकट सांगितलं होतं मी तुम्हाला, C1 C2 18C × C अपॉन 18C प्लस C. किती यायला पाहिजे, हे यायला पाहिजे 18/19,
18/19 गॅरंटेड आन्सर काय आला पाहिजे? आन्सर आला पाहिजे सर डी. एकदम सोपे आहेत हा, एकदम सोपे. आता असा एकचदा प्रश्न आलाय सीईटीला, ओनली वन टाइम क्वेश्चन इज आस्क्ड 2021 ला. हा पण एक व्हॅरिएशन आहे. हा जेईला विचारतात, नीटला एखाद्या वेळेस विचारतात. ठीक आहे. सो माझे नीटचे व्हिडिओज आहेत, नीट, ठीक आहे ना, नीटच्या प्लेलिस्टमध्ये कॅपॅसिटन्स जिथे आहे ना बेटा, तिथे मी एका व्हिडिओमध्ये कव्हर केले. हे तिसरा वगैरे व्हिडिओ असेल, तिथे इक्वॅलेंट कॅपॅसिटन्सच्या अशा टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला मिळतील. छोटा व्हिडिओ आहे, 20-25 मिनिटाचा हार्डली व्हिडिओ असेल किंवा 30 मिनिटाचा व्हिडिओ असेल. त्याच्यामधून फक्त 15 मिनिटाचा पार्ट बघा, जर बघू वाटला तर, नाही तर एकदाच प्रश्न आलाय. ठीक आहे, कारण मला हे एक्सप्लेन करायला वेळ लागेल, आपल्याला वेळ नाहीये. ओके, फक्त मी दिलाय. ज्याला एकदम 100% पाडायचे असतील फिजिक्सला, करू वाटलं, वेळ असेल तर करा, नाही केलं तरी हरकत नाही. ओके, आता व्होल्टेज डिव्हिजन आणि चार्ज रिडिस्ट्रीब्युशन, इथून प्रश्न येतात. सगळ्यात पहिले व्होल्टेज डिव्हिजन काय प्रकारे? जेव्हा बेटा व्होल्टेज डिव्हिजन कुठं होतं? सिरीजमध्ये होतं. आपल्याकडे जर असं कॅपॅसिटन्स आहेत, माझ्याकडे असे कॅपॅसिटन्स आहे C1, C2, C3, हे कशामध्ये सर? सिरीजमध्ये. आणि यांच्या अक्रॉस टोटल पोटेन्शियल किती आहे? टोटल पोटेन्शियल आहे V. टोटल पोटेन्शियल म्हणजे बॅटरी लावली असेल सपोज, 20 व्होल्टची बॅटरी आहे. आता मी म्हणतो याच्या अक्रॉस V1 पोटेन्शियल आहे, याच्या अक्रॉस V2 आहे, आणि याच्या अक्रॉस किती आहे? V3 आहे. काय सेम आहे त्यांच्या अक्रॉस? त्यांच्या अक्रॉस चार्ज सेम आहे, कारण ते सिरीजमध्ये. Q1 इज इक्वल टू Q2 इज इक्वल टू Q3 इज इक्वल टू Q. हा कॉन्स्टंट आहे बेटा, बरोबर, कारण ते सिरीजमध्ये. मग मी म्हणू शकतो Q इज इक्वल टू CV. Q तो कॉन्स्टंट आहे. Q काय सर? कॉन्स्टंट आहे. मग मी असं म्हणू शकतो की पोटेन्शियल डिफरन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटन्स. म्हणजे ज्याचा कॅपॅसिटन्स जास्त तिथे पोटेन्शियल ड्रॉप कमी होईल, आणि ज्याचं कॅपॅसिटन्स कमी तिथे पोटेन्शियल ड्रॉप जास्त होईल. एकदम सिंपल आहे, काहीच हरकत नाही याला. मग मी असं म्हणू शकतो, काय म्हणू शकतो की V1 अपॉन V2 अपॉन V3 यांचा जो रेशो आहे, तो रेशो कसा येईल सर? हा जो बेटा रेशो आहे तो किती यायला पाहिजे? कारण पोटेन्शियल तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे कॅपॅसिटन्सचा, तो 1 अपॉन C1 ॲज टू 1 अपॉन C2 ॲज टू 1 अपॉन C3. हे लक्षात राहू द्या, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटन्स पोटेन्शियल डिवाइड होतं. हा पोटेन्शियलचा रेशो आहे. आलं लक्षात? ओके, अजून काय सर? अजून सांगतो तुम्हाला. आपल्या प्रश्नांना काय कामाच्या गोष्टी त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. जर मला कोणी विचारलं की मला तुम्ही एक्झॅक्ट व्हॅल्यू सांगा, एक्झॅक्ट, की V1 किती आहे, तर आता तुम्ही काढायला गेले तर तुम्हाला वेळ लागेल, है ना. 3 कॅपॅसिटन्स साठी फॉर्म्युला सांगतोय, 3 आणि 2 साठीच विचारतात, 4 साठी विचारत नाही, हरकत आहे ना. नाही तर मी तुम्हाला लॉजिक सांगेल, करून घ्या. 4 ला केलं तरी त्याला 3 मध्ये कन्वर्ट करून होऊन जातं बेटा. ठीक, ऐका, जर मला कोणी V1 विचारला तर तो किती येईल? तर V1 इज इक्वल टू इथे कायला पाहिजे? इथे C3 बरं का, हा C3 आहे, हा C3 आहे. सो V1 ला मी लिहू शकतो C2C3 इंटू V. काय करायचं? हा पाहिजे ना मला पोटेन्शियल, या दोघांचा गुणाकार कॅपॅसिटन्सचा इंटू टोटल पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय सगळ्या कॅपॅसिटन्सच्या प्रोडक्टचं सम. म्हणजे कसं सर? C1C2 प्लस C2C3 प्लस C3C1. अत्यंत महत्वाचा फॉर्म्युला आहे, डायरेक्ट आन्सर येतं. ठीक, त्याच पद्धतीने जर मला कोणी V2 विचारला, इथे सांगा या कॅपॅसिटन्सच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स, तर V2 विचारला तर काय येईल बेटा? C1C3. कारण आता याचं पाहिजे तर या दोघांचा गुणाकार इंटू टोटल पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय C1C2 प्लस C2C3 प्लस C3C1. असंच तुम्ही V3 साठी पण सिमिलरली लिहू शकता, है ना, सिमिलर. कळालं तुम्हाला? सोपं आहे, एकदम सोपं आहे. आता सर जर 2 कॅपॅसिटन्स असतील तर, म्हणजे माझ्याकडे असे 2 कॅपॅसिटन्स लावलेत, एक C1 आहे, एक C2 आहे, आणि टोटल पोटेन्शियल डिफरन्स किती आपल्याकडे? टोटल V ची बॅटरी लावली आहे. मग याचा V1 आला आणि इथे V2 आला. मग आता कसं लिहायचं दोघांसाठी असेल तर दोघांसाठी फॉर्म्युला आहे V1 इज इक्वल टू तर पोटेन्शियल डिफरन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटन्स, बरोबर. सो जर मला C1 च्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे असेल तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे ना, म्हणून C2 येतो इथे काय येतो सर? C2 इंटू V अपॉन C1 प्लस C2. आलं लक्षात? V2 लिहायचं असेल बेटा तर मला C1 लिहावं लागेल, इथे V2 लिहायचं असेल तर C1 लिहावं लागेल इंटू V अपॉन C1 प्लस C2. हे फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा
अत्यंत महत्वाचे आहेत, अत्यंत महत्वाचे आहेत. जर कोणी मला विचारलं की V1/V2 काय, तो तर मला माहिती आहे की पोटेन्शियलचा जर रेशो विचारला, या दोघांच्या पोटेन्शियलचा जर रेशो विचारला तर इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटन्स. इन्व्हर्सली जर तुम्ही याचा रेशो जरी घेतला तरी तुम्हाला येऊन जाईल C2/C1. ऑल फॉर्म्युलाज आर इम्पॉर्टंट. सर याची कन्सेप्ट गरज नाही, आता बिलकुल गरज नाही. आता युद्ध आहे, आता फक्त आपल्याला बंदूक आणि गोळी पाहिजे बेटा. त्याची मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रियेची अजिबात गरज नाही. सगळे प्रश्न सुटतील, नीट लक्ष द्या. हे बघा, हा प्रश्न बघा, मला काय विचारलंय, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस C2, म्हणजे मला हा V2 विचारलाय. ESU म्हणजे युनिट असेल है ना, CGS युनिट असतं ते, त्याला निग्लेक्ट करा सध्या. आपल्याला V2 विचारलंय बेटा, V2 विचारलंय. आता तुम्ही काढत बसणार का याच्यात KVL KCL काही लावत बसणार का? काही गरज नाही. मी जो फॉर्म्युला दिलाय तो लक्षात ठेवा. काय फॉर्म्युला होता सर तुम्ही दिलेला? V2 इज इक्वल टू, चल सुरू कर, C1C3 इंटू V अपॉन C1C2 प्लस C2C3 प्लस C3C1. मी एकदा तुम्हाला लावून दाखवतो. इथे किती येणार? C1C3 म्हणजे 20 इंटू 15, ठीक आहे, इंटू V किती आहे बेटा? V दिलाय ना, 90 दिलाय, तो वरती 90 पण येईल. आपण आता सगळ्यांचा गुणाकार करत जायचा. 20 इंटू 30 प्लस 30 इंटू 15 प्लस काय नाही रे सर, 15 इंटू 20. आपण एक काम करू, 15 ने डिवाइड करून टाकू. 15 ने डिवाइड करू, बघा कसं येते. 15 गेलं, 15 दुने 30, हा 15 गेला, हा 15 गेला. किती आलं सर? हे आलं 90 इंटू 20 डिवायडेड बाय खाली किती येते? 40 प्लस 30 70 प्लस 20 90. किती आन्सर आलं? 20. काम तमाम सर, काम तमाम. कशालाच लावायचं डोकं? कशाला डोकं लावायचं आपल्याला? काही गरज नाही बेटा, काही गरज नाही. कॅपॅसिटर C1 इज कनेक्टेड इन सिरीज विथ अनदर कॅपॅसिटन्स C2. द कॉम्बिनेशन इज कनेक्टेड 200 वोल्ट. द रेशो अक्रॉस C2/C1. रेशो विचारलाय, रेशो विचारलाय. तुला मी मगाशीच सांगितलं C2/C1 काय आलं पाहिजे बेटा? अच्छा, पोटेन्शियलचा रेशो विचारलाय, ठीक आहे. V2/V1 काय आलं पाहिजे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे C1/C2. उलट है ना, C1/C2. मग C1/C2 कर बरं. C1/C2 किती येणार आहे? C1 किती माझ्याकडे? 4/C2 आहे, 1 किती आलं? 4. आन्सर 4:1. जर मला कोणी विचारलं असतं की तुम्ही मला सांगा की V1 किती आहे, V1, तर मी V1 पण सांगायच्या स्थितीत आहे. V1 इज इक्वल टू V इंटू इथे काय येतं बेटा? C2/C1 प्लस C2. मग हे किती आलं सांग पटकन. मग V दिलाय का? 200 इंटू C2 दिलाय का मला? C2 दिलाय 1 अपॉन C2 प्लस C1 म्हणजे 5. किती आलं हे? 5 इंटू 4 40 आलं, 40 वोल्ट आलं. तसंच तुम्ही V2 पण काढू शकता है ना, V2 पण काढू शकता. ते 160 येईल, काढून बघा. आन्सर यायला पाहिजे गॅरंटेड यायला पाहिजे. ओके सर, ओके. डायरेक्ट प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? पोटेन्शियल अक्रॉस कॅपॅसिटन्स C1 सिरीज मध्ये आहे तर पोटेन्शियल सांगा. तर आम्ही पाठ केले. काय पाठ केले सर? हे पाठ केले. सीट इतकी बेटा मेहरबान कदरदान आहे ना की डायमेन्शननी पण हा प्रश्न सुटतो. बघा इथे पोटेन्शियलचं डायमेन्शन आलं पाहिजे, डिवायडेड बाय कॅपॅसिटन्स येणार नाही. इथे कॅपॅसिटन्स कॅन्सल होऊन जाईल, 1 पोटेन्शियल आहे, हे पण येणार नाही. इथे काय सर? इथे कॅपॅसिटन्स तीनदा कॅपॅसिटन्स आहे, आपण पोटेन्शियल आहे, हे पण येणार नाही. इथे का बरं येईल? कारण कॅपॅसिटन्सचा स्क्वेअर आहे आणि खाली पण कॅपॅसिटन्सचा स्क्वेअर आहे, तर कॅन्सल होऊन फक्त पोटेन्शियल येईल. आता हा एक फॉर्म्युला आहे बघा. इथे काय? 2 कंडेन्सर C1 अँड C2 इन द सर्किट. आपल्याला विचारलंय पोटेन्शियल ऑफ पॉइंट डी. जर तुम्हाला याला प्रॉपर मेथडनी करायचं असेल तर ते पण सांगतो है ना. प्रॉपर मेथडनी कसं येईल? प्रॉपर मेथडनी डिस्कस करू. हे सिरीज मध्ये म्हणून यांच्यातला चार्ज काय तो बेटा? सेम येईल. चार्ज सेम आहे, ठीक आहे ना. इक्वेट करायचं चार्जला. कसं इक्वेट करायचं? लेट से याचं पोटेन्शियल मी V पकडलं, म्हणजे हा V आहे आणि हा पण किती आहे? V आहे. आणि हा किती आहे सर? हा V2 आहे आणि हा V1 आहे. मग आता मला सांगा Q किती येईल? Q1 म्हणतो मी याला Q1 म्हणू आणि याला Q2 म्हणू. Q1 किती यायला पाहिजे? Q1 येतो C1 इंटू V. असंच ना, पोटेन्शियल डिफरन्स लिहाल ना तुम्ही, हायर पोटेन्शियल मायनस लोअर पोटेन्शियल. त्याच पद्धतीने Q2 लिहा. Q2 किती लिहाल तुम्ही? C2 इंटू हायर पोटेन्शियल मायनस लोअर पोटेन्शियल, बरोबर ना. प्लेटचा पोटेन्शियल डिफरन्स लिहितात. आता या दोघांना इक्वेट करा. Q1 इज इक्वल टू Q1 इज इक्वल टू Q2 करा. हे केल्यानंतर जो रिझल्ट येतो तो तुम्ही लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? की जे कॉमन पोटेन्शियल येतं, या पॉईंटचं पोटेन्शियल जे येतं ते येतं बेटा C1 V1
प्लस C2V2 अपॉन C1 प्लस C2. हे डायरेक्ट लक्षात ठेवा, खूप भलं होऊन जाईल तुमचं, वेळ वाचेल. कन्सेप्ट आपल्याकडे हजार आहेत, पण सीईटीला आपल्याला वेळ नाही. बघा, या फॉर्म्युल्याने उडवता येईल. कसं उडवायचं? आपल्याला या पॉईंटचं पोटेन्शियल विचारलंय, पी पॉईंटचं पोटेन्शियल विचारलं, कसं काढणार? 4 आणि 8 आधी याला उडवा. 4 आणि 8 किती? 4 आणि 8 आहे सर 12, कारण मी तो तुम्हाला 2 कॅपॅसिटन्ससाठी फॉर्म्युला दिलाय, 2 साठी है ना. 4 आणि 8 12, म्हणजे हे किती आलं बेटा? हे 6 आणि हे 12. ठीक आहे. आता हा ग्राउंड केलाय. ग्राउंडचा अर्थ कळतो का तुम्हाला? ग्राउंड म्हणजे इथलं पोटेन्शियल 0 आहे. इथलं जर मी V मानलं, हे पण V येणार आहे. ठीक आहे. आणि इथलं किती आहे सर? हे 900 बेटा, हे 900 हा A पॉइंट आहे, हा A पॉइंट आहे आणि हा B पॉइंट आहे. ज्याला प्रॉपर मेथडने जायचंय तो जाऊ शकतो. सेम जे मी मगाशी सांगितलं ते चार्जेस है ना, 900 मायनस V इंटू 6 इज इक्वल टू V मायनस 0 इंटू 12. चार्ज इक्वल करायचा सिरीज मध्ये म्हणून, किंवा शॉर्टकट काय सर? V इज इक्वल टू काय सांगितलं तुम्ही तुम्हाला? C1V1 म्हणजे काय येणार आहे? C1V1 म्हणजे या पॉईंटचं पोटेन्शियल, म्हणजे 6 इंटू 900 प्लस C2 इंटू V2 अपॉन C1 प्लस C2. हे किती यायला पाहिजे बघा बरं? हे यायला पाहिजे 18 ना. 6 इंटू 900 अपॉन 18, तर 18 1 18, 18 पंचे 90, तर किती यायला पाहिजे बेटा? हे 300 यायला पाहिजे. 300 व्होल्ट इज अ करेक्ट आन्सर. हे काय सर? 3 कंडेन्सर ऑफ द कॅपॅसिटन्स C1 C2 C3 आर कनेक्टेड इन सिरीज मध्ये कनेक्टेड आहे विथ अ सोर्स ऑफ EMF V. पोटेन्शियल अक्रॉस द 3 कंडेन्सर. काय रेशो असतो? रेशो विचारला बेटा. काय करतोय यार आपण? काय करतोय सांग बरं? किती सोपं आहे. तरी हे शेवट करतोय आपण, शेवट करतोय. सुरुवातीपासून केलं असतं, जर तुम्ही मला सुरुवातीला भेटले असते तर काय झालं असतं आतापर्यंत. पण ठीक आहे, आता पण होतंय चांगलं. इन द सर्किट शोन इन द फिगर, द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 3 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटन्सेस. 3 मायक्रोफॅरेड म्हणजे इथे. आता सर याला सॉल्व्ह करायचं का? बिलकुल नाही. ऐक जरा मी काय म्हणतोय. हे दोन्ही बॅटरीज आहेत बरोबर. इथे 2 बॅटऱ्या दिल्या आहेत, त्याला एका बॅटरीमध्ये कन्वर्ट करता येईल. कसं? या बॅटरीला वाटतं चार्ज असा जावा है ना, ही बॅटरी चार्जला असं फ्लो करायला बघते, ही बॅटरी असं फ्लो करायला बघते, म्हणजे अपोजिट आहे. ठीक आहे, अपोजिट आहे म्हणून याचा वजाबाकी करायची. वजाबाकी म्हणजे कसं येणार आहे ते? 20 मधून 4 गेले बेटा, मी असं डायरेक्ट म्हणू शकतो ही 16 व्होल्टची बॅटरी आहे आणि हे 3चं कॅपॅसिटन्स आहे आणि इकडे 5चं कॅपॅसिटन्स आहे. इकडे घ्या, काही फरक पडत नाही. जर ही बॅटरी अशी असती, ही बॅटरी जर अशी असती, इकडची वाली ही बॅटरी अशी असती, तर हा पण चार्ज असाच फ्लो करायला बघेल, हा पण असाच करायला बघेल, ते यांचं ऍडिशन झालं असतं, म्हणजे 24 आलं असतं तेव्हा. 24. ठीक आहे. मग आता याच्यानंतर काय करायचं सर? इथे C1V1 प्लस C2V2 लावता येईल का? बिलकुल नाही लावता येत. का? कारण ना त्यांनी याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स विचारलाय. तिथे फक्त आपल्याला त्या पॉइंटचा पोटेन्शियल येतो, त्या पॉइंटचा फॉर्म्युला बघा. इथे या पॉइंटचा पोटेन्शियल आहे बेटा, आपल्याला हे पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे. ठीक आहे. आणि आपल्याला हे इकडचे पण पोटेन्शियल माहिती पाहिजे पॉइंटचे, तरच तो फॉर्म्युला उपयोगाचा आहे, नाही तर नाही. मग अशा वेळेस काय करायचं? तर हे सिरीज मध्ये दिसतंय का तुम्हाला? ही बॅटरी अशी ना, सिरीज मध्ये पोटेन्शियल डिव्हिजन होते सिरीज मध्ये बरोबर. मग सिरीज मध्ये मी तुम्हाला सांगितलंय काय फॉर्म्युला आहे. लेटेस्ट सेम याला म्हणतो बेटा C1 आणि याला C2 म्हणतो. ठीक. मला कशाच्या अक्रॉस विचारलंय? 3च्या अक्रॉस. तर मी म्हणतो V1 इज इक्वल टू काय करायचं? सगळ्यात आधी आपण लिहितो C2 इंटू टोटल पोटेन्शियल डिफरन्स. टोटल या दोघांच्या अक्रॉस किती आहे? टोटल म्हणजे ही बॅटरी म्हणजे 16, किंवा असं लिहू आधी V अपॉन C1 प्लस C2. सो इथे येईल 5 इंटू 16 अपॉन 5 प्लस 3. 5 प्लस 3 हे किती यायला पाहिजे? 16 इंटू 5 अपॉन 8. 8 1 8, 8 2 16, 10 व्होल्ट इज करेक्ट आन्सर. 10 व्होल्ट इज करेक्ट आन्सर. आलं लक्षात? करून घ्याल, हे पण करून घ्याल तुम्ही. 2025 ला विचारलंय बघा, 2025 ला विचारलंय, म्हणून PYQ फायदा होतो. 4 मायक्रोफॅरेडला पोटेन्शियल डिफरन्स 4 मायक्रोफॅरेडला विचारलंय. कसं करायचं सर? घाबरू नको, आधी तर घाबरू नको. ऐक जरा, 4 आणि 2 मला सांगा, याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल आणि याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल सेम आहे ना? अरे पॅरलल मध्ये म्हणजे सेम आहे ना, म्हणजे मी त्यांचं कॉम्बिनेशन घेतलं तर काही प्रॉब्लेम आहे का? एक मिनिट ऐका. या कॉम्बिनेशनच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स आहे तेच तर पोटेन्शियल डिफरन्स या कॅपॅसिटरच्या अक्रॉस आहे. म्हणजे मला कॉम्बिनेशन मध्ये काम करता येईल की नाही? करता येईल ना? येस सर, करता येईल. मग बेटा जर मला करता येईल तर मग मी काय लिहितो? 4 आणि 2 किती आहे सर? 4 आणि 2 पॅरलल मध्ये येतात 6, म्हणजे एक माझ्याकडे काय
एक माझ्याकडे 4 आहे, दुसरा माझ्याकडे 6 आहे आणि बॅटरी कितीची आपल्याकडे 9ची बॅटरी आहे. 9ची बॅटरी आहे. मग आता मी याला जर V1 म्हटलं, याला V2 म्हटलं, तर मला V2 पाहिजे बेटा. V2 इज इक्वल टू काय येईल? आधी तर तुम्ही लिहा 9 व्होल्ट. हा 9 व्होल्ट इंटू कॅपॅसिटन्स याचा लिहायचा 4 अपॉन या दोघांचं बेरीज किती येतं 6 + 4. हे किती यायला पाहिजे 36 अपॉन 10. 3.6 3.6 आन्सरच नाहीये. अरे काय प्रकार आहे हा? 3.6 आन्सर का बरं नाहीये? 4 आणि 2 6. अच्छा इथे 6 आणि हे 4 आहे. कशाच्या अक्रॉस विचारलाय आपल्याला? 4च्या अक्रॉस विचारलाय ना, म्हणजे हा या 6च्या अक्रॉस सांगेल मी का इकडचा 4. अरे यार आता सीईटी इकडचा 4 म्हणते का इकडचा 4 म्हणते त्यांनी सांगायला पाहिजे ना. मी इकडचा 4 घेतला. बरं हे नसेल जाऊ द्या, आपण 3.6 पकडू. हा इकडचा 4 आहे बेटा, हा इकडचा म्हणजे याच्या आतला 4 आहे. मग इकडच्या 4चं काय V1 विचारलं असेल त्यांनी. V1 किती बेटा 9 इंटू इथे काय लिहावं लागेल? इथे याचा लिहावं लागेल कॅपॅसिटन्स 6 अपॉन 6 + 4. हे किती येतं 9 × 54 5.4. आता तरी येऊ दे, आता बरोबर आहे. आता बरोबर आहे. त्यांना मे बी माहिती असेल का बघा, जर 2 आन्सर असते तर दोन्ही बरोबर असते, कारण त्यांनी दिला नाही कुठला 4 आहे. 3.6 नाही म्हणूनच 5.4 आन्सर आहे. ठीक आहे, तुम्हाला लॉजिक कळालं ना कसं करायचं, दॅट इज मोर दॅन इनफ है ना. लॉजिक इज इम्पॉर्टंट. आता चार्ज डिव्हिजन बघू आपण. सिरीज मध्ये पोटेन्शियल डिव्हिजन होतं बरोबर, त्याचे प्रश्न बघितले आपण. पॅरलल मध्ये होतं बेटा चार्ज डिव्हिजन. पॅरलल मध्ये माझ्याकडे असे कॅपॅसिटन्सेस आहेत. ओके सर, ओके. C1 C2 C3. ठीक आहे, काय काय सेम यांचं पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे बघा. पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे बरोबर. पोटेन्शियल डिफरन्स सेम आहे म्हणजे V1 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू V3 इज इक्वल टू V. मग जर पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे तर मी म्हणू शकतो Q इज इक्वल टू CV. हा तर कॉन्स्टंट आहे म्हणजे Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू C. कोणाचा चार्ज जास्त आहे? ज्याचं कॅपॅसिटन्स जास्त आहे बरोबर आहे का. ज्याचं काय जास्त आहे सर? कॅपॅसिटन्स. म्हणजे थोडंसं नीट लक्ष दे. जर बेटा माझ्याकडून इथून कुठून तरी Q चार्ज आला. किती चार्ज आला सर? Q चार्ज आला. तर हा चार्ज कसा जाईल? हा काही इकडे जाईल, हा इकडे जाईल आणि काही इकडे जाईल बरोबर, आणि परत नंतर निघून जाईल असं. सो अशा वेळेस तुम्ही चार्ज कसा फाइंड करायचा? इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटन्सचा जर चार्ज फाइंड करायचा असेल तर तो कसा करायचा? तर त्याला काहीच करायचं नाही बेटा. त्याला सरळ आपण एक काम करू शकतो. काय करू शकतो सर? Q इज इक्वल टू Q1 + Q2 + Q3 बरोबर आहे. असं लिहू शकतो मी सर, बिंदास लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. मग याला असं लिहू शकतो Q इज इक्वल टू Q1 ला काय लिहू शकतो? C1 V1 + C2 V2. म्हणजे C1 V1 लिहायची गरज नाही, C1 × V लिहा कारण कॉमन पोटेन्शियल आहे. C2 × V + C3 × V. आता इथून काय येतं ना, इथून V ची व्हॅल्यू येते. इथून V ची व्हॅल्यू येईल आणि एकदा V ची व्हॅल्यू आली तर C3 × V केलं तर Q3 येऊन जाईल. C2 × V केलं तर Q2 येऊन जाईल आणि C1 × V केलं तर Q1 येऊन जाईल. आलं लक्षात? प्रश्न विचारलेला नाही याच्यावर, फक्त मी तुम्हाला एक सांगतोय कसं करायचं. ओके, आलं लक्षात? लक्षात आलंय का सर? येस, लक्षात आलेलं आहे. जर माझ्याकडे 2 कॅपॅसिटन्स असतील, कारण 2 कॅपॅसिटन्सवर प्रश्न विचारतात, असे 2 कॅपॅसिटन्स आहे आपल्याकडे. हा C1 आणि हा C2 आणि इकडून आला बेटा Q चार्ज, इकडे आला Q1 आणि इकडे आला Q2. तर नेहमी लक्षात ठेवा Q1 इज इक्वल टू, कारण डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटन्स आहे म्हणून मला लिहावं लागेल C1 × Q अपॉन C1 + C2. टोटल चार्ज इंटू त्याचं स्वतःचं कॅपॅसिटन्स अपॉन टोटल कॅपॅसिटन्स, म्हणजे ऍडिशन त्या दोघांचं. तसंच Q2 ला काय लिहिता येईल मला? Q2 इज इक्वल टू C2 × Q अपॉन C1 + C2. क्लिअर आहे का तुम्हाला? क्लिअर आहे का? येस सर क्लिअर आहे. आता तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. याचा पण जर शॉर्टकट पाहिजे असेल तर घेऊन घ्या, दुःखी होऊ नका. जर बेटा मला Q1 पाहिजे असेल, इथे Q1 तर कसं लिहिता येईल सर मला? Q1 पाहिजे असेल ना तर तू एक काम कर, असं लिही C1 डायरेक्टली प्रोपोर्शनल अपॉन इंटू Q अपॉन काय येईल सर? C1 + C2 + C3. आलं लक्षात? Q1 पाहिजे असेल तर C1 × Q है ना, Q लिहायचा इंटू C1, त्याचाच कॅपॅसिटन्स लिहायचा. तसंच मला Q2 पाहिजे असेल तर C2 × Q अपॉन C1 + C2 + C3. तसंच बेटा मला Q3 पाहिजे असेल तर Q3 तर येईल C3 × Q अपॉन C1 + C2 + C3. हे इथूनच आलंय,
हे इथूनच चाललंय, काही दूर जायची गरज नाहीये. याला जर व्ही काढला ना तर व्ही किती येईल, क्यू अपॉन C1 प्लस C2 प्लस C3. तर मग याचा चार्ज पाहिजे असेल तर C3 इंटू क्यू अपॉन C1 प्लस C2 प्लस C3. तर असं चार्ज डिव्हिजन होतं. फॉर्म्युला लक्षात ठेवा, लॉजिक लक्षात ठेवा, होऊन जाईल काम. बघा सीईटीला जास्त प्रश्न नाही आले सिरीजमधून, तरी आपण तयार राहायला पाहिजे. 2 कॅपॅसिटर्स और कॅपॅसिटी 2 आणि 4 आर कनेक्टेड इन पॅरलल. थर्ड कॅपॅसिटर ऑफ 6 इज कनेक्टेड इन सिरीज विथ दिस कॉम्बिनेशन. 12 वोल्टची बॅटरी आहे आणि चार्ज विचारलाय 2 वर. सगळ्यात पहिले माझ्याकडे 2 आहे आणि 4 आहे. याच्या सिरीजमध्ये काय केलंय सर, याच्या सिरीजमध्ये कोण लावलंय आपल्याला, याच्या सिरीजमध्ये 6 लावलाय. 6 लावलाय आणि टोटल याला बॅटरी कनेक्ट केली. अशी बॅटरी कनेक्ट करून टाकू आपण. इकडे अशी बॅटरी कनेक्ट करू. कितीची बॅटरी आहे ती बॅटरी आहे 12 वोल्टची. आणि मला चार्ज कुठं कोणावर विचारलाय, 2 वर विचारलाय. तर आता कसं करायचं सांगतो कसं करायचं. तुम्ही काय करू शकता, आता याला हे धड पॅरलल कॉम्बिनेशन पण नाही, धड सिरीज कॉम्बिनेशन पण नाही, म्हणून इथे गडबड होऊ शकते. ठीक आहे. सो सगळ्यात आधी आपण काय करू, इथं एक तुम्हाला सांगतो इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स फाइंड करून बघू. इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स त्यांनी काय येतं सांगतो. बघा सगळ्यात पहिले 4 आणि 2 किती येणार आहे सर, 6. 4 आणि 2 6. 6 आणि 6 किती आलं, 3. म्हणजे सी इक्विव्हॅलेंट किती आला बेटा, सी इक्विव्हॅलेंट आला सर 3. आलो इथपर्यंत. सी इक्विव्हॅलेंट जर 3 आला तर मला क्यू येईल. क्यू म्हणजे टोटल चार्ज जो फ्लो होतोय तो किती यायला पाहिजे, क्यू इंटू क्यू इज इक्वल टू सी इक्विव्हॅलेंट किती आला, 3 इंटू टोटल पोटेन्शियल डिफरन्स किती आलं, 12. म्हणजे आलं 36 टोटल चार्ज आहे. 36 आला टोटल चार्ज. सी इक्विव्हॅलेंट काढून मी काय केलं, टोटल चार्ज काढला. तर हा टोटल चार्ज असा जातोय म्हणजे इथून यायला पाहिजे 36. आता 36 मधून काही चार्ज इथे जाईल आणि काही चार्ज इथे जाईल. याचा काही संबंध नाही. आता या दोघांमध्ये डिव्हिजन होतंय है ना, या दोघांमधून जेवढा जाईल तेवढाच इथून जाईल. आता इकडे किती जाईल आणि इकडे किती जाईल, त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं. काय करायचं सर, तर चार्ज डिव्हिजन कसं होतं, लेटस से मला कशाच्या अक्रॉस पाहिजे, याला मी 1 म्हणतो आणि याला 2 म्हणतो. मला कोणाच्या अक्रॉस विचारला, 2 मायक्रोफेराड. ठीक आहे, 2 मायक्रोफेराड म्हणजे मला Q1 पाहिजे. तर Q1 पॅरलल मध्ये चार्ज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटन्स लिहून दिले मी तुम्हाला. सो Q1 इज इक्वल टू C1 इंटू टोटल चार्ज अपॉन C1 प्लस C2. मग करा बरं, C1 म्हणजे 2 इंटू क्यू किती आहे 36 अपॉन काय बेटा, या दोघांची ऍडिशन 4 प्लस 2 हे किती आलं, हे आलं सर 6 6 6 36 म्हणजे 12. 12 आन्सर आहे का, 12. येस 12 इज द करेक्ट आन्सर. 12 इज द करेक्ट आन्सर. बघा इथे हा सिरीज मध्ये होता म्हणून आपल्याला आधी काय करावं लागलं, टोटल चार्ज जर मिळाला ना तर चार्जचं डिव्हिजन करता येतं है ना, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटन्स या फॉर्म्युल्याने. पण टोटल चार्ज नव्हता मिळाला म्हणून इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स काढलं आणि इंटू व्ही, इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स इंटू व्ही म्हणजे टोटल चार्ज. जर हे पण पॅरलल मध्ये असतं तर हा फॉर्म्युला लावता आला असता, हा शॉर्टकट. ठीक आहे. हे बघा 2 कंडेन्सर्स ऑफ कॅपॅसिटी. काय कॅपॅसिटी आहे, सी आणि 2C आर कनेक्टेड इन पॅरलल अँड विन सिरीज विथ द थर्ड कॅपॅसिटन्स. हा सिरीज मध्ये द कॉम्बिनेशन इज चार्ज टू V वोल्ट द चार्ज ऑन द कंडेन्सर ऑफ कॅपॅसिटन्स इज. सेम प्रश्न आहे बेटा, सेम टाईपचा प्रश्न आहे. हा C आहे आणि हा 2C आहे. हा C आणि 2C आहे आणि तिसरा किती आहे सर, 3C आहे. आता हा प्रश्न तुम्ही करावा अशी माझी अपेक्षा आहे. ठीक, तुम्ही करून टाका. मी तुम्हाला आन्सर डायरेक्ट सांगतो. ओरली करत असतात आपण असे प्रश्न, ओरली करू शकतो, काही अवघड नाहीये बेटा. हे किती आहे, हा कॅपॅसिटर नाही आहे, ही बॅटरी आहे. ठीक आहे, हे असं आहे. आणि हे किती आहे सर, हे V आहे. सो हे 3C आणि हे 3C म्हणजे 3C/2 म्हणजे 3CV/2 3CV/2 आणि कशाच्या अक्रॉस विचारलाय त्यांनी, C च्या अक्रॉस ना. सो 3CV/2 इंटू C अपॉन 3C म्हणजे 3C कॅन्सल झालं, C/2 CV/2 यायला पाहिजे आन्सर. CV/2 यायला पाहिजे. चेक करा, सेम मेथड आहे, मी मागे करून दिलाय हा प्रश्न. हा मागचाच प्रश्न आहे हा. पॅरल कॉम्बिनेशन विचारलंय, 3 कंडेन्सर दिलेले आहेत. ठीक आहे, ऑल द कंडेन्सर फुल्ली चार्ज. रेशो विचारलाय बेटा, चार्जचा रेशो विचारलाय. तर मी तुम्हाला सांगितलं ना रेशो काय असतो. बघा इथे आपण लिहिले बघा, रेशो कशाच्या प्रोपोर्शनल आहे, डायरेक्ट कॅपॅसिटीच्या प्रोपोर्शनल आहे ना. जर रेशो लिहायचा म्हटलं कोणी तर Q1S2 Q2 S2 Q3 काय रेशो येईल सर, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणजे C1S2 C2 S2 C3 असं यायला पाहिजे. मग कुठला ऑप्शन यायला पाहिजे तिथे, डायरेक्ट बघा 2S2 1S2 1/2. जर याला 2 मल्टिप्लाय केले तर काय येईल, 4S2 2 S2 1. 2 मल्टिप्लाय करू शकतो, बरोबर आहे ना, रेशोने काही फरक पडत नाही.
तो 4:2:1 ए आन्सर. ए आन्सर यायला पाहिजे सर. टू कॅपॅसिटर्स 100 मायक्रोफेराड 50 मायक्रोफेराड आर कनेक्टेड इन पॅरलल इफ द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन. हा जरा एक वेगळ्या टाईपचा प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे, मी सांगून देतो तसं. एक 100 आणि दुसरा किती आहे 50. हा बेटा 50 आहे. आणि त्यांचं पोटेन्शियल किती माहिती आहे का, सुरुवातीला त्यांचं इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल दिले 20 व्होल्ट आणि ते किती दिले आपल्याला, इथे असले आपण याला, हा 50 मायक्रोफेराड आहे आणि हा 100 मायक्रोफेराड आहे आणि याचं पोटेन्शियल डिफरन्स दिले 100चं दिले आपल्याला 20 व्होल्ट आणि याचं किती दिलंय सर 40 व्होल्ट. 40 व्होल्ट दिले. कॉमन पोटेन्शियल ऑफ द पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन केल्यावर कॉमन पोटेन्शियल काय येईल ते विचारतायत. म्हणजे जसं मी यांना पॅरलली कनेक्ट करतो ना, पॅरलल कनेक्ट केल्यानंतर याचं कॉमन पोटेन्शियल काय येईल, हा 100 आहे आणि हा किती आहे सर 50 आहे. त्याचं कॉमन पोटेन्शियल म्हणजे हे जे काही असेल याच्या अक्रॉस पोटेन्शियल जे असेल व्ही ते विचारलंय. लेटस से असं म्हणतो मी याला, हे जे व्ही आहे ना बेटा ते विचारलंय त्यांनी. कसं काढणार, तर अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस एक काम करू शकतो आपण. एक काम करा, याला आहे ना चार्ज काढायचा, टोटल चार्ज काढायचा, टोटल चार्ज. नाहीतर अजून शॉर्टकट सांगू का तुम्हाला, अजून शॉर्टकट सांगतो. याला पण हाच फॉर्म्युला लागतो. कुठला फॉर्म्युला, C1V1 प्लस C2V2. लकीली हा फॉर्म्युला काम करतोय ते, अपॉन C1 प्लस C2. हे काय आलं सर, हे कॉमन पोटेन्शियल आलं. काढून बघा बरं, आन्सर यायला पाहिजे. C1V1 म्हणजे किती आलं, 100 × 20 प्लस 50 × 40 अपॉन 150. करा बरं किती येतं, हे गेलं केलं केलं कॅन्सल झालं. हे 200 आणि प्लस 200 म्हणजे 400. 400/15 400/15 म्हणजे किती आलं, 400/15 म्हणजे 5 8 40 आणि 5 3 80/3. 80/3 आहे का ऑप्शन, येस 80/3 इज द करेक्ट आन्सर. 80/3 इज द करेक्ट आन्सर. कन्सेप्च्युअल जायचंय तुला, कन्सेप्च्युअल जा. कसं जाशील कन्सेप्च्युअल, चार्ज कन्झर्वेशन काम करतं. चार्ज कन्झर्वेशन म्हणजे क्यू जो आहे ना तो येणार आहे C1V1 प्लस C2V2. हा क्यू येणार आहे. या दोघांचा चार्ज कॉन्स्टंट राहील. अच्छा, इथे पण चार्ज तेवढाच राहिला पाहिजे, इथे पण तेवढाच राहिला पाहिजे. मग आता जर यांचं कॉमन पोटेन्शियल मी व्ही पकडलं तर इथे चार्ज किती येईल, हे आफ्टरवाला चार्ज किती येईल, आफ्टरवाला मी म्हणतो हा बिफोरवाला तर एवढा यायला पाहिजे टोटल चार्ज. यांना कनेक्ट केल्यावर आफ्टर किती येईल बेटा, C1V प्लस C2V. सर असं का लिहिलं तुम्ही, आता C1 × V, याचं पोटेन्शियल V आहे आणि याचं पण V आहे, कॉमन पोटेन्शियल येते है ना पॅरलमध्ये आल्यावर. मग आता या दोघांना इक्वेट करा, यांना इक्वेट करा. मग इथे काय करायचं, Q आफ्टर इज इक्वल टू Q बिफोर. हे जर तुम्ही केलं तर सेम फॉर्म्युला येईल, काळजी करू नका, सेम आन्सर येईल. ओके, अजून एक सीईटीचा फेवरेट एरिया प्रश्न विचारायचा. काय प्रश्न आहे सर, बॅटरी कनेक्टेड अँड डिस्कनेक्टेड. हे असे प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे मी तुम्हाला सांगेल. आपण वेगवेगळ्या वर्षी ऑलमोस्ट दरवर्षी एक प्रश्न त्यांनी विचारलाय, सगळं आपण बघू. सगळ्यात पहिले एक केस आहे की माझ्याकडे बॅटरी कनेक्टेड आहे, एक कॅपॅसिटर आहे ज्याचं कॅपॅसिटन्स आपण मानू काहीतरी कॅपॅसिटन्स माना C कॅपॅसिटन्स. त्याच्यामध्ये जर आपण एखादा डायलेक्ट्रिक स्लॅब बाहेरून खाली आणला है ना, आधी नव्हता डायलेक्ट्रिक नव्हता पण नंतर त्याच्यामध्ये इन्सर्ट केला, तर पोटेन्शियल डिफरन्स किती बदलेल, चार्ज किती राहील, एनर्जी वर काय फरक पडेल, इलेक्ट्रिक फील्ड वर काय फरक पडेल, असे वेगवेगळे पॅरामीटर सीईटी विचारते. ठीक आहे, तर आपण 1 बाय 1 बघू. इथे जे आहे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की बेटा बॅटरी कनेक्टेड आहे. बॅटरी काय कनेक्टेड आहे, बॅटरी कनेक्टेड. बॅटरीला आयुष्यात एकच काम असतं. काय काम असतं, बॅटरीला कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स मेंटेन करायचं असतं. याचा अर्थ एक गोष्ट आहे जी कधीच बदलणार नाही, ती म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आधी पण व्ही आहे आणि नंतर पण व्ही आहे. ठीक आहे, पोटेन्शियल डिफरन्स चेंज होणार नाही. कॅपॅसिटन्सवर काय फरक पडेल, कॅपॅसिटन्सवर तर आधी जर कॅपॅसिटन्स C होता तर आता K टाइम्स C होऊन जाईल. तुम्हाला माहिती आहे डायलेक्ट्रिक टाकल्यावर K टाइम्स होतो. चार्जवर काय होईल, चार्ज बघा, चार्ज काय असतो, या दोघांचं प्रोडक्ट म्हणजे इथे किती आला बेटा CV आणि इथे जर बघितलं तर KCV म्हणजे चार्ज K टाइम्स झालाय, K टाइम्स. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्डचा काय फॉर्म्युला असतो, इलेक्ट्रिक फील्ड असते पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय डिस्टन्स. मी सांगितलं होतं मागच्या लेक्चरला, डेल्टा V अपॉन D इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला असतो. ठीक आहे, कुठला डिस्टन्स म्हणताय सर तुम्ही, या प्लेट्स मधला डिस्टन्स ज्याला मी D मानलं.
हे व्ही बाय डी, नंतर पोटेन्शियल डिफरन्स तेवढंच आहे ना की डिस्टन्स बदलला. पोटेन्शियल डिफरन्स आणि डिस्टन्स दोन्ही बदलला नाही, याचा अर्थ इलेक्ट्रिक फील्ड कॉन्स्टंट राहते. आलं लक्षात? ओके सर. त्याच्यानंतर बेटा एनर्जी. एनर्जीला काय फरक पडणार आहे? तर एनर्जीचा कुठला फॉर्म्युला लावू? हाफ सी व्ही स्क्वेअर की क्यू स्क्वेअर अपॉन 2c? बेसिक तुम्हाला एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटरचा फॉर्म्युला माहिती असेल, बरोबर? तर इथे मी फॉर्म्युला लावणार. काय फॉर्म्युला लावणार सर? इथे फॉर्म्युला आपण लावू शकतो हाफ सी व्ही स्क्वेअर. हा फॉर्म्युला यासाठी लावतात इथे कारण इथे व्ही कॉन्स्टंट आहे, कम्पेअर करायला सोपं जातं. क्यू स्क्वेअर अपॉन 2c पण लावू शकता तुम्ही, पण मग तुम्हाला क्यूच्या जागी हे लिहावं लागेल आणि सीच्या जागी के सी लिहावं लागेल. ठीक आहे, तरी आन्सर येईल. सो हाफ सी व्ही स्क्वेअर, नंतर हाफ इंटू व्ही स्क्वेअर, हे तर कॉन्स्टंट आहे. हाफ इंटू व्ही स्क्वेअर बदलणार नाही बघा, व्ही स्क्वेअर नाही बदलत, हाफ नाही बदलत, पण सीच्या जागी के सी येणार, म्हणजे के इंटू हाफ सी व्ही स्क्वेअर. म्हणजे काय काय बदललं? एनर्जी जी आहे ती के टाइम्स झाली, चार्ज के टाइम्स झाला, कॅपॅसिटर के टाइम्स झाला, पोटेन्शियल डिफरन्स तेवढंच राहिलं आणि इलेक्ट्रिक फील्ड पण काय बेटा तेवढीच राहिली. पाठ करायचं का सर? आम्ही बिलकुल नाही, मी जसं लॉजिकली करतोय तसं करा, म्हणजे परीक्षेत अडचण येणार नाही. आता दुसरी केस अशी असते की बॅटरी डिस्कनेक्ट केली तर काय? आधी मी याला बॅटरीनी चार्ज केलं आणि नंतर काय केलंय सर तुम्ही? इथं बेटा बॅटरी डिस्कनेक्ट केली, बॅटरी डिस्कनेक्ट. ठीक आहे, बॅटरी डिस्कनेक्ट केल्यानंतर काय कॉन्स्टंट राहतं? तर नेहमी लक्षात ठेवा, जर कॅपॅसिटरला मी चार्ज करून सोडल्यानंतर जर बॅटरीला डिस्कनेक्ट केलं तर त्याच्यावरचा चार्ज बदलणार नाही. कन्झर्वेशन ऑफ चार्ज. बॅटरी असल्यावर पोटेन्शियल कॉन्स्टंट, आणि बॅटरी जर काढून टाकली बेटा एकदा चार्ज केल्यानंतर, तेव्हा चार्ज कॉन्स्टंट राहतो. म्हणजे मला असं म्हणायचंय की सुरुवातीला जर माझ्याकडे चार्ज असेल क्यू, तर आता पण चार्ज पाहिजे क्यू नंतर बॅटरी काढल्यानंतर. कॅपॅसिटन्स सुरुवातीला सी, तर आता कॅपॅसिटन्स के सी, बरोबर? पोटेन्शियल डिफरन्सवर काय फरक पडेल? पोटेन्शियल डिफरन्स. तर पोटेन्शियल डिफरन्स काय असतं? पोटेन्शियल डिफरन्स काय असतं बघा, व्ही क्यू इज इक्वल टू सी व्ही. म्हणजे व्ही काय झाला बेटा? क्यू बाय सी. क्यू बाय सी झाला की नाही? व्ही झाला सर क्यू बाय सी. म्हणजे सुरुवातीला पोटेन्शियल डिफरन्स मी क्यू बाय सी लिहितो, नंतर पोटेन्शियल डिफरन्स किती झालं? क्यू बाय सी, आणि 1 अपॉन के. 1 अपॉन के कुठून आला? या सीचा के सी होतो म्हणून. तुम्हाला हे दाखवायचंय मला की पोटेन्शियल डिफरन्स कमी झालंय बघा, 1 बाय के टाइम झालंय. कळतंय तुम्हाला? 1 बाय के टाइम झालंय. त्याचबरोबर कोणी म्हटलं इलेक्ट्रिक फील्ड, तर इलेक्ट्रिक फील्ड काय असते बेटा? इलेक्ट्रिक फील्ड असते सर व्ही अपॉन डी, बरोबर? इथे इलेक्ट्रिक फील्ड किती होईल? तुम्हाला आता माहिती आहे की पोटेन्शियल 1 बाय के टाइम्स झालंय, म्हणजे 1 बाय के टाइम्स व्ही अपॉन डी. म्हणजे इथे इलेक्ट्रिक फील्ड 1 बाय के टाइम्स झाली, असं मला सांगायचंय. आलं लक्षात? अच्छा, तुम्ही इथे क्यू बाय सी पण लिहू शकता व्हीच्या जागी, काही फरक पडत नाही, फक्त इलेक्ट्रिक फील्ड 1 बाय के टाइम झाली. एनर्जीचा कुठला फॉर्म्युला लावायचा? क्यू स्क्वेअर अपॉन 2c. का? कारण क्यू कॉन्स्टंट आहे इथे, बरं का? म्हणजे इथे मी लिहितो क्यू स्क्वेअर अपॉन 2c. आता क्यू कॉन्स्टंट आहे, क्यू तर कॉन्स्टंट आहे, 2 पण कॉन्स्टंट आहे, पण सीच्या जागी काय झालं? के सी झालं, म्हणजे 1 अपॉन के, आणि इथे येणार आहे क्यू स्क्वेअर अपॉन 2c. आलं लक्षात? याचा अर्थ बघा काय काय झाले. एनर्जी 1 बाय के टाइम झाली, ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड पण 1 बाय के टाइम झाली, पोटेन्शियल डिफरन्स पण 1 बाय के टाइम झाला, कॅपॅसिटर्स के टाइम झालं, आणि चार्ज सेम राहिला. ठीक आहे, त्याच पद्धतीने इथे हे के टाइम झालं चार्ज, आणि इथे के टाइम्स काय झालं बेटा? एनर्जी झाली, आणि के टाइम्स कॅपॅसिटन्स झालं. रट्टा मारू नका, लॉजिकली लक्षात ठेवा, 100% तुम्हाला आन्सर येईल. करून दाखवतो, चला करून दाखवतो. आता कन्सेप्टची ताकद बघा तुम्ही. अ पॅरल प्लेट कॅपॅसिटर 6 मायक्रोफेराड इज कनेक्टेड अक्रॉस 18 वोल्ट बॅटरी. द बॅटरी इज डिस्कनेक्टेड. जेव्हा बॅटरी डिस्कनेक्टेड म्हटलं तेव्हा चार्ज कॉन्स्टंट राहतो बेटा. चार्ज काय राहतो? कॉन्स्टंट. बॅटरी कनेक्टेड असले तर पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट राहतं. ओके सर? ओके. इफ ऑइल ऑफ डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट के इज इंट्रोड्यूस्ड बिटवीन द प्लेट्स. चला मानलं. व्हॉट इज द चार्ज ऑन द कॅपॅसिटर? तर चार्ज तेवढाच राहतो. तेवढा म्हणजे चार्ज किती होता आधी? क्यू इज इक्वल टू सी इंटू व्ही. हा चार्ज राहील. मग आता काय करायचं सर? सी आता क्यू इज इक्वल टू सी. कुठला घ्यायचा? सी. हा 6 घ्या. इथे के लिहायची गरज नाही, के नंतर आलाय, त्याच्या आधीच लिहायचंय. कारण जर तुम्ही इथे के लिहिला तर इथे हा 18 वोल्ट नाही लिहिता येणार, कारण बॅटरीला डिस्कनेक्ट केलंय. आलं का लक्षात? बॅटरीला डिस्कनेक्ट केलंय. बॅटरीला जेव्हा कनेक्ट केलेला आहे तेव्हाचा चार्ज जो आहे फक्त तोच लिहायचा, कारण तो कॉन्स्टंट राहील. म्हणजे हे आहे बेटा 6 इंटू 10⁻⁻6 मायक्रोफेराड मध्ये म्हणून, आणि इंटू 18 CV. झालं? किती आलं बेटा?
18 इंटू 108, 108 मायक्रोकुलम. कोणी जर तुम्हाला विचारलं की सांगा पोटेन्शियल डिफरन्स किती झालंय, पोटेन्शियल डिफरन्स, तर तुम्ही सांगू शकाल का? चार्ज तेवढाच राहिला पण कॅपॅसिटन्स के टाइम झालं. बघा मी तुम्हाला सांगतो एक्सेस इन्फॉर्मेशन. क्यू इज इक्वल टू कसं करायचं, क्यू इज इक्वल टू सी व्ही. क्यू तर तेवढाच आहे पण सी किती झाला बेटा, सी के टाइम झाला. सी जर के टाइम झाला तर पोटेन्शियल डिफरन्सला 1/k टाइम्स व्हायला पाहिजे, तरच क्यू कॉन्स्टंट राहील, के कॅन्सल होईल. कळतंय की नाही? म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स 18 होता, आता किती झाला, 18/2.1. काही विचारू दे, आपण तयार आहोत. हा बघा, अ कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स C1 इज चार्ज अप टू V अँड डिस्कनेक्टेड, म्हणजे परत चार्ज कॉन्स्टंट. इट इज कनेक्टेड टू अनचार्ज कॅपॅसिटर. बघा मला चार्ज करून सोडलं मी याला, हा V आहे बेटा आणि हा किती आहे, C1 आहे. क्यू किती आला, क्यू आला C1 इंटू V. आता याला काय केलंय त्यांनी, कनेक्ट केले कोणाला, अनचार्ज कॅपॅसिटरला. म्हणजे या C1 ला कनेक्ट केले अनचार्ज कॅपॅसिटन्स, त्याचा कॅपॅसिटन्स किती दिलाय, C2. आणि काय विचारले त्यांनी, विचारलंय पोटेन्शियल डिफरन्स, म्हणजे हा V विचारलाय है ना, जो काही पोटेन्शियल डिफरन्स आहे V तो विचारलाय. काय करायचं, मी म्हणतो V डॅश, नवीन पोटेन्शियल डिफरन्स V डॅश, कारण बॅटरी डिस्कनेक्ट केली तर पोटेन्शियल कॉन्स्टंट नाही आहे. ठीक, बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं कन्सेप्ट वापरा, की नंतरचा जो चार्ज असेल, नंतरचा चार्ज याच्याकडे किती चार्ज येईल, लेटेस्ट से मी म्हणतो Q1 किती येईल बेटा, C1 इंटू V. जर मी कॉमन पोटेन्शियल या दोघांचा V पकडला है ना, V डॅश पकडला, तर C1 इंटू V डॅश. Q2 किती येणार आहे सर, C2 इंटू V डॅश. बरोबर, मग मी असं म्हणू शकतो का की Q चार्ज, आधीचा चार्ज इज इक्वल टू नंतरचा चार्ज Q1 प्लस Q2. मग करून टाका, Q किती आहे, C1 V इज इक्वल टू C1 V डॅश प्लस C2 V डॅश. आलं लक्षात? इथून V डॅश जर तुम्ही बघितलं तर किती यायला पाहिजे, C1 V डिवायडेड बाय C1 प्लस C2. आलं की नाही आलं, C1 V अपॉन C1 प्लस C2, C1 V अपॉन C1 प्लस C2. आपण एक प्रश्न केला होता, तुम्हाला आठवत असेल मागे, तिथे दुसरा कॅपॅसिटर जो आहे ना तो अनचार्ज नव्हता, तिथे त्याच्याकडे V2 व्होल्टेज होतं. मग त्याचं आन्सर काय येतं, C1 V1 प्लस C2 V2 अपॉन C1 प्लस C2. कळते का तुम्हाला, लॉजिक कळते का? येस सर, तोच फॉर्म्युला आहे हा बेटा. अ पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर हॅज अ कॅपॅसिटी C अँड पोटेन्शियल V वोल्ट. म्हणजे चार्ज केले एनर्जी E when the gap between the plates is completely filled with डायलेक्ट्रिक आणले. असं कुठे दिलंय का की बॅटरी कनेक्ट करून ठेवली आहे, नाही दिलंय ना. सो मी काय म्हणतो, अजम्पशन बघा, अशा प्रश्नांना काय अजम्पशन करायचं की C आहे, C आणि V आहे बेटा है ना, याला पोटेन्शियल म्हणजे हे काय आहे ना, याचा जो चार्ज आहे Q इज इक्वल टू CV, तो मी पकडणार कॉन्स्टंट, कारण याला बॅटरी कनेक्टेड आहे असं दिलं नाही. आता याच्यानंतर त्यांनी काय केलं, याच्यानंतर त्यांनी याच्यात डायलेक्ट्रिक टाकला, लेटेस्ट से के असेल डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. आता मला सांगा, हा जो नवीन कॅपॅसिटन्स आहे तो किती झाला सर, KC. नवीन कॅपॅसिटन्स किती झाला, KC. अच्छा, पोटेन्शियल डिफरन्स किती झालं पाहिजे, V डॅश. सर ते झालं पाहिजे, किती झालं पाहिजे बेटा, बघा कॅपॅसिटन्स KC झाला म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स V बाय K झालं पाहिजे, कारण या दोघांचा गुणाकार कॉन्स्टंट आहे, कारण चार्ज काय बेटा, कॉन्स्टंट आहे. कळते का तुला मी काय म्हणतोय? येस सर. आता काय म्हटलं, V इन्क्रीजेस, नाही बघा V कमी झाला, का बरं कमी झाला, कारण K इज ग्रेटर दॅन 1. सो V तर डिक्रीज व्हायला लागलाय. जर V डिक्रीज झाला तर E पण डिक्रीज होईल. डी इज द आन्सर, गॅरंटेड. का सर, कारण बेटा आता इलेक्ट्रिक फील्ड किती येईल, काय येईल इलेक्ट्रिक फील्ड, पोटेन्शियल डिफरन्स V बाय K आणि डिवायडेड बाय डिस्टन्स. इथे किती होती इलेक्ट्रिक फील्ड, इथे होती सर V बाय D. आलं का लक्षात? आर यू गेटिंग? येस सर, कळायला लागले. चला पुढे बघा, अ चार्ज कॅपॅसिटर वेन फिल्ड विथ डायलेक्ट्रिक, हा चांगला प्रश्न आहे. डायलेक्ट्रिक स्लॅब हॅव्हिंग डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 2, म्हणजे आधीच डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. हॅज अ चार्ज Q V इलेक्ट्रिक फील्ड इफ द डायलेक्ट्रिक स्लॅब इज रिप्लेस्ड विथ अनदर डायलेक्ट्रिक स्लॅब. दुसरा आणला म्हणतात K इज इक्वल टू 6. द न्यू व्हॅल्यूज ऑफ चार्ज व्होल्टेज अँड इलेक्ट्रिक फील्ड आर. नीट लक्ष दे. सगळ्यात पहिले चार्ज कॅपॅसिटर म्हणजे बॅटरीला कनेक्टेड नाही येतो, ठीक आहे, बॅटरीला कनेक्टेड नाहीये. सो इथे त्याच्याकडे बेटा काहीतरी आहे K1, मान त्याला K1 आहे. तर याचा मी पोटेन्शियल V पकडला, ठीक, याचा चार्ज Q पकडला आणि याची कॅपॅसिटन्स C पकडली, C1 पकडू आपण, ठीक आहे ना. आता याला इकडे Q पकडतो आणि याला V1 पकडतो, ठीक आहे ना. हा Q जो आहे ना तो कॉन्स्टंट राहील, हे लक्षात ठेवा. का, कारण सर बॅटरी नाही म्हणून Q कॉन्स्टंट राहतो, लक्षात ठेवा. आता इकडे दुसरा डायलेक्ट्रिक आला K2. आता माझ्याकडे इथे V2 पोटेन्शियल झालं आणि चार्ज किती आहे तेवढाच आहे आणि कॅपॅसिटन्स C2 झालं.
लक्षात आलं? ओके सर. बेटा जर चार्ज सेम आहे, तर मी लिहू शकतो C1V1 इज इक्वल टू C2V2, कारण चार्ज तर काय माझ्याकडे सेम आहे, बरोबर. म्हणजे आता मला काय पाहिजे, मला V2 पाहिजे. मग V2 काय येणार आहे, V2 इज इक्वल टू C1V1 अपॉन C2 इज इक्वल टू C1V1 सांग मला किती आहे. व्हॉट इज C1V1? कुठे गेला C1V1? C1 आहे सर, C1 ला काय लिहू शकतो मी, K इंटू C, K1 इंटू C इंटू K1 इंटू C इंटू V1 ला V ली डिवायडेड बाय K2 इंटू C बेटा, है ना, आणि याला V ली, आणि याला काय लिहायचं नाही. अच्छा इथे काहीच नाही आहे, ठीक आहे, बस एवढंच येईल. C कॅन्सल झाला. K1 अपॉन K2 किती येतं, K1 किती आहे 2 डिवायडेड बाय 6 इंटू V, म्हणजे किती आलं V/3. V/3 मी C काय पकडला इथे, हा C सर तुम्ही नुसता C लिहिला. C म्हणजे त्याच्यामध्ये काहीच नाही तेव्हाचा कॅपॅसिटन्स. आधीच इथे बेटा K1 आहे म्हणून इथे K1C आला, नंतर इथे K2 आहे म्हणून इथे K2C आला. V/3 आलं बघा, V/3 आलं म्हणजे हे आन्सर यायला पाहिजे, हे आन्सर यायला पाहिजे. जेवढं पोटेन्शियल होईल ना तेवढंच इलेक्ट्रिक फील्ड राहील, कारण इथे काय लिहाल तुम्ही, पोटेन्शियल डिवायडेड बाय डिस्टन्स, है ना. सो इलेक्ट्रिक फील्ड आधी किती होती, आधी E असेल नंतर E/3 झाली. ठीक आहे ना, कळतंय का तुम्हाला? येस सर कळतंय. जर तुम्हाला काही जरी आलं नाही, तुम्ही बेसिक लॉजिक जर मी सांगितलं होतं, तुम्ही जर फक्त Q जरी पकडला ना की जो कॉन्स्टंट राहतो, तरी A मार्क करून याल तुम्ही डायरेक्ट. ठीक आहे ना. CET परीक्षा चांगली आहे, फक्त ऑप्शन्स डिझायनिंग ते चांगलं करत नाही. जर तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने वापर केला तर तुमचा फार छान रँक येईल. डायलेक्ट्रिक स्लॅब इज इंट्रोड्यूस बिटवीन द प्लेट्स ऑफ अ पॅरलल प्लेट चार्ज कॅपॅसिटर, विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज विल नॉट चेंज. काय चेंज करत नाही, तर मी तुम्हाला सांगितलं एनर्जी, पोटेन्शियल डिफरन्स, चार्ज. बेटा चार्ज चेंज करत नाही, चार्ज चेंज करत नाही. ओके, पुढे बघा, अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज चार्ज बाय अ बॅटरी अँड बॅटरी रिमेन्स कनेक्टेड. इथे महत्वाचं आहे, बॅटरी कनेक्टेड आहे. द डायलेक्ट्रिक स्लॅब ऑफ कॉन्स्टंट K इज इंट्रोड्युस्ड अँड टेकन आउट. आता बाहेर आहे बरं का, बाहेर आहे बघा, नीट लक्ष द्या. आधी माझ्याकडे K आहे, ठीक आहे, K आहे बेटा, आणि इथे बॅटरी कनेक्टेड करून ठेवली त्यांनी. ठीक, नंतर काय केलंय, याला बाहेर काढलंय. बाहेर काढलंय म्हणजे असं काहीतरी, असं काहीतरी आलं. ओके, सो इथे जर कॅपॅसिटन्स मी KC पकडला तर आता इथे कॅपॅसिटन्स C झाला. बरोबर आहे ना माझं, बरोबर आहे की नाही. जर इथला C असेल तर इथला KC असेल, राईट. पोटेन्शियल डिफरन्स तर आज पण V आणि इथे किती बेटा V आहे. आता काय सांगितलं, इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड, तर इलेक्ट्रिक फील्ड काय असतं आता हे महत्वाचं आहे. मला सांगा इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय सर, इलेक्ट्रिक फील्ड असते V/D. बरोबर आहे ना, काय असते इलेक्ट्रिक फील्ड, V/D. तर इलेक्ट्रिक फील्ड मला सांगा V बदलला का, V बदलला का, बिलकुल नाही बदलला, बिलकुल नाही बदलला. अरे बॅटरी कनेक्ट करून ठेवली म्हणजे V बदलला का, नाही बदलला. जर V नाही बदलला बेटा, जर V नाही बदलला तर इलेक्ट्रिक फील्ड पण काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. थोडंसं प्रॅक्टिस करा, परत व्हिडिओला बघा. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा. स्वयं फिजिक्सचा आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकतात, है ना. डाऊट वगैरे असेल तर मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी रिप्लाय करत असतो. ठीक. अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज चार्ज अँड देन आयसोलेटेड. आयसोलेटेड म्हणजे डिस्कनेक्टेड. ठीक आहे. इफ द सेपरेशन बिटवीन द प्लेट्स इज इन्क्रीज्ड, म्हणजे सेपरेशन वाढवत आहेत बघा. कॅपॅसिटन्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. जर मी सेपरेशन वाढवतोय तर माझा कॅपॅसिटन्स काय होतंय, कमी होतंय. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. काय करेक्ट नाहीये. चार्ज रिमेन्स कॉन्स्टंट. येस, चार्ज कॉन्स्टंट राहतो, मग हे करेक्ट आहे, पण नॉट करेक्ट नाही येणार. चार्ज तर कॉन्स्टंट राहील. आयसोलेटेड म्हणजे डिस्कनेक्ट केलं तरी चार्ज कॉन्स्टंट राहतो. पोटेन्शियल डिफरन्स डिक्रीजेस. ऐका जरा बेटा, Q तर कॉन्स्टंट आहे म्हणजे C1V1 इज इक्वल टू C2V2. ठीक, म्हणजे मी असं म्हणू शकतो V2 अपॉन V1 इज इक्वल टू C1 अपॉन C2. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, C2 मोठा आहे का C1 मोठा आहे, कोण मोठं आहे बरं. C2 कमी आहे C1 पेक्षा, कारण कॅपॅसिटन्स कमी होतंय. अरे कॅपॅसिटन्स कमी होतंय ना. जर C1 मोठा आहे C2 पेक्षा तर हा रेशो ग्रेटर दॅन 1 यायला पाहिजे. C1 इज ग्रेटर दॅन C2, सो हा रेशो किती यायला पाहिजे, ग्रेटर दॅन 1. हा जर ग्रेटर दॅन 1 आला तर मी म्हणू शकतो V2 इज ग्रेटर दॅन V1. सो पोटेन्शियल वाढायला पाहिजे, पण ते म्हणतात पोटेन्शियल डिक्रीजेस. सो दिस इज करेक्ट आन्सर. दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. ठीक आहे, बाकी बघा, बाकी ऐकू. पोटेन्शियल डिफरन्स इन्क्रीजेस, हे बरोबर स्टेटमेंट आहे. कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटन्स डिक्रीजेस, हे पण बरोबर आहे. हा खूप छान प्रश्न आहेत बेटा, हे चांगले प्रश्न आहेत. हा वाला करा, हा वाला करा. मी तुम्हाला फक्त एक हिंट देतो. पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर C इज कनेक्टेड टू अ सेल ऑफ EMF V. ठीक आहे, अँड देन डिस्कनेक्टेड म्हणजे चार्ज कॉन्स्टंट आहे.
डायलेक्ट्रिक स्लॅब ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के आलेला आहे आता. ठीक आहे. द चेंज इन एनर्जी स्टोर्ड आणि चेंज इन पोटेन्शियल डिफरन्स. चेंज विचारलाय, चेंज काही दम नाही प्रश्नात, नीट लक्ष दे. आधी बेटा माझ्याकडे असं आहे. ठीक आहे. याच्याकडे चार्ज किती आहे? चार्ज CV. हा माझ्याकडे चार्ज आहे. मानलं सर. याचा कॅपॅसिटन्स किती आहे? कॅपॅसिटन्स C आहे. ठीक. अच्छा, याचं पोटेन्शियल आपण V पकडू. ओके, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर आपण काय केले? त्याच्यानंतर स्लॅब आला बेटा, स्लॅब. आता पण चार्ज माझ्याकडे किती आहे? आजही सर तुमच्याकडे चार्ज तेवढाच आहे, तो कॉन्स्टंट राहील म्हणजे Q आहे. कॅपॅसिटन्स किती झालं? K टाइम झालं, KC. अच्छा, पोटेन्शियल किती व्हायला पाहिजे? हा कॉन्स्टंट आहे. हे जर K टाइम झालं तर हे 1/K टाइम्स व्हायला पाहिजे. नव्याने सांगायची गरज नाहीये. आता काय म्हणता येते? चेंज इन पोटेन्शियल. चेंज इन पोटेन्शियल म्हणजे काय? चेंज पोटेन्शियल डिफरन्स. ठीक आहे. चेंज डेल्टा V काढायचं असेल तर करा. V मायनस V/K. तर किती आलं हे? V K मायनस 1/K. त्याच्यानंतर काय विचारलंय त्यांनी? चेंज इन एनर्जी डेल्टा E. आता त्यांनी हाफ CV स्क्वेअर मध्ये दिले. थांबा जरा लक्ष द्या. सुरुवातीला एनर्जी लिहा, मी जसं शिकवलंय तसंच Q²/2C. ठीक आहे. नंतरची एनर्जी किती लिहाल तुम्ही? Q², कारण Q कॉन्स्टंट आहे म्हणून असं लिहितो, इंटू 2 टाइम्स KC. किती येईल बेटा? E1 मायनस E2 जर तुम्ही करायला गेला तर किती यायला पाहिजे? Q²/2C कॉमन घे, हे यायला पाहिजे. किती यायला पाहिजे? K मायनस 1/K. आता काही नाही करायचं. Q इज इक्वल टू काय लिहू शकतो? Q इज इक्वल टू काय लिहू शकतो? CV. म्हणजे काय येणार इथे? C² V²/2C K मायनस 1/K. म्हणजे C कॅन्सल झाला. CV²/2 K मायनस 1. ठीक आहे. म्हणजे ए आन्सर यायला पाहिजे. नो डाऊट ए आन्सर यायला पाहिजे का? चुकलो आपण? नाही, ए नाही यायला पाहिजे का? काहीतरी गडबड आहे का? अरे त्यांनी K खाऊन टाकला राव खालचा. K कसं खाल्ला बरं? K कसा खाल्ला? Q²/2C कॉमन आहे. K मायनस 1/K. CT ला भूक लागली होती. C² V² CC कॅन्सल झाला. CV². अरे यार, K असंच यायला पाहिजे. आन्सर असंच यायला पाहिजे. असं का बरं आलं माहित नाही. म्हणजे हे नाही यायला पाहिजे, अपॉन मध्ये K पाहिजे. फोन करतो थांबा, CET सेलला फोन लावतो. आज फोन लावतो. अ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू 5 वोल्ट बॅटरी अँड चार्ज. द बॅटरी इज देन डिस्कनेक्टेड. काय केलं बेटा? डिस्कनेक्ट केलाय. अ ग्लास स्लॅब इज इंट्रोड्यूस. परत तेच आहे, करून घ्या. चार्ज कॉन्स्टंटची केस आहे. त्याच्यानंतर हे पण तुम्ही करून घ्या. टू आयडेंटिकल कॅपॅसिटर A and B आर कनेक्टेड टू द सिरीज EMF. कॅपॅसिटर B कंटेन्स स्लॅब. ठीक आहे. Q and QB आर द चार्जेस स्टोर्ड इन A and B. व्हेन द स्लॅब इज रिमूव्ड द करस्पॉन्डिंग चार्जेस आर. ठीक. कसे कनेक्टेड आहे ते? सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. ओके, सिरीज मध्ये म्हणजे कसं येईल? असं. दे आर कनेक्टेड इन सिरीज. चांगला प्रश्न वाटतं हा, थोडासा चांगला प्रश्न आहे. कॅपॅसिटन्स ठीक आहे. आयडेंटिकल म्हणले हे, याला A म्हणू आणि याला B म्हणता येईल. आणि इथे पोटेन्शियल डिफरन्स आहे V किंवा EMF म्हणा, EMF जे काही असेल. आणि आपल्याला काय काय म्हटलंय त्यांनी? आपल्याला म्हटलंय त्यांनी कॅपॅसिटर B कंटेन्स अ स्लॅब ऑफ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K. याच्याकडे हा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट K आहे आणि हे चार्जेस दिलेत व्हेन डायलेक्ट्रिक स्लॅब इज रिमूव्ड. ठीक आहे. अच्छा, डायलेक्ट्रिक चार्ज रिमूव्ह केल्यानंतर काय येईल? तर काही नाही, सोपं आहे. थोडंसं मी तुम्हाला हिंट देतो काय करायचं. अशा प्रश्नांना जर डील करायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही काय करा? चार्ज काढावं लागेल. आधी चार्ज काढावं लागेल, है ना? चार्ज काढावं लागेल. कसं चार्ज काढणार तुम्ही? त्याच्यासाठी आधी कॅपॅसिटन्स काढा. हे दोन्ही काय बेटा? सिरीजमध्ये. किंवा याला एक काम करू शकतो आपण, पोटेन्शियल डिवाइड वापरू आपण. पोटेन्शियल डिवाइड वापरू, है ना? पोटेन्शियल डिवाइड कसं करणार? सगळ्यात पहिले याचं पोटेन्शियल आपण मानू V आहे बेटा, है ना? ते तसंच राहणार आहे. आता याला जर आपण A मानलं आणि B मानलं तर मी म्हणतो A च्या अक्रॉस, VA च्या अक्रॉस पोटेन्शियल डिवाइड. तुम्हाला शिकवलं होतं सिरीजमध्ये कसं होतं सर? तर सगळ्यात आधी आयडेंटिकल कॅपॅसिटर आहे, पण नाही, कॅपॅसिटन्स पण वेगवेगळे आहे. आता K म्हणजे याची KC कॅपॅसिटन्स येणार आहे. ठीक आहे. सो A चं पोटेन्शियल पाहिजे असेल तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं कॅपॅसिटन्सच्या. तर मला B चं लिहावं लागेल कॅपॅसिटन्स, म्हणजे KC इंटू टोटल V डिवायडेड बाय C प्लस KC. हे किती आलं? हे आलं CC कॅन्सल, KV/K+1. हे असं येईल. मला VB काढता येईल. VB किती काढणार सर तुम्ही? VB जर काढायचं असेल तर काय येईल इथे? VB काढायचं असेल तर कॅपॅसिटन्स याचा घ्यावा लागेल C इंटू V/C प्लस KC. म्हणजे हे किती येईल बेटा? V/K+1. असं यायला पाहिजे. ओके, हे आधीचं झालं. जेव्हा तुम्ही हे काढून टाकाल तेव्हा काय चित्र येईल? तेव्हा फक्त असं येईल बघा. तेव्हा असं येईल. ही बॅटरी अशीच राहील.
हा व्ही आणि हा सी आणि हा सी, ठीक आहे ना, हा ए आणि हा बी. तर जर तुम्ही आता इथून काढून बघितलं ना तर काय येईल माहिती आहे का, हे तर पोटेन्शियल झालं, ठीक आहे. तसं आता इथलं पोटेन्शियल जे आहे व्ही ए डॅश आणि व्ही बी डॅश, तर व्ही ए डॅश किती यायला पाहिजे, व्ही ए डॅश यायला पाहिजे व्ही बाय टू. तुम्ही काढून बघा, येऊन जाईल. व्ही बी डॅश किती येईल बेटा, व्ही बाय टू येईल. इक्वली डिवाइड होईल पोटेन्शियल, इक्वली डिवाइड होईल. आता तुम्हाला पोटेन्शियल आलं ना, त्यांनी काय विचारलंय, त्यांनी चार्जेसचा रेशो विचारलाय, ठीक आहे. चार्जेसचा रेशो विचारलाय, तर ठीक आहे ना, तुम्ही करू शकता. इथे जर मला क्यू ए लिहायचं असेल, क्यू ए इज इक्वल टू के सी व्ही, सी इंटू व्ही करतो, सी इंटू याचं पोटेन्शियल डिफरन्स हे के इंटू सी व्ही अपॉन के प्लस वन. आणि इथून जर मला लिहायचं असेल याचा, है ना, याचं लिहायचं असेल, आता इथे किती येईल, क्यू वन डॅश, नंतरचं लिहायचं असेल तर हे येईल सी इंटू व्ही, व्ही म्हणजे व्ही बाय टू असं येईल. ओके, आता याचा रेशो घेऊन बघा बरं, काय रेशो येतो. याचा रेशो घ्या, क्यू वन डॅश क्यू ए डॅश अपॉन क्यू ए, हे जर केलं तर किती येतं, सी व्ही कॅन्सल, वन अपॉन के बाय टू टाइम्स येईल. एकदा याचा रेशो घेऊन बघा, आन्सर येईल, गॅरंटेड आन्सर येईल ना, गॅरंटेड आन्सर येईल. कॅल्क्युलेशन करून घ्या, मी इथपर्यंत करून दिले, हवं तर अजून करून देतो. क्यू टू जर लिहायचं असेल तुला, क्यू टूला काय लिहिता येईल, क्यू टू कुठे गेला, हा दिस इज क्यू टू, क्यू टूला काय लिहिता येईल तुम्हाला. सो याचा कॅपॅसिटन्स आहे बेटा के सी आणि याचं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, व्ही अपॉन के प्लस वन. क्यू टू डॅश म्हणजे नंतरचा काय येणार आहे, नंतरचा येणार आहे, याचं कॅपॅसिटन्स आहे सी आणि पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, सी व्ही बाय टू. तर करून बघा बरं, क्यू टू डॅश अपॉन क्यू करून बघा, क्यू टू डॅश अपॉन क्यू काय येईल, पण की करा, के 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 कॅन्सल होऊन जाईल. हा, हे आन्सर यायला पाहिजे, हे आन्सर यायला पाहिजे, चेक करा, हे आन्सर येईल के प्लस वन अपॉन 2K, 100% हे आन्सर येईल. ठीक आहे, एवढं सगळं करावं लागले, चांगला प्रश्न आहे हा, चांगला प्रश्न आहे, सीईटीला आलाय, पण ठीक आहे, काही हरकत नाही, काही प्रश्न चांगले असतात. फोर्स ऑन द प्लेट ऑफ कॅपॅसिटर, याचा काय फॉर्म्युला आहे सांगतो बघा. तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती मी मगाशी, की इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला असतो सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. ठीक, म्हणजे किती आलं बेटा, सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट म्हणजे क्यू अपॉन ए एप्सिलॉन नॉट. पण हा इलेक्ट्रिक फील्ड ही कोणामुळे, इलेक्ट्रिक फील्ड दोघांमुळे. पण मला काय पाहिजे, मला फक्त या प्लेटवर तुम्ही जर इलेक्ट्रिक फील्डचं थोडंसं नॉलेज असेल तर इकडून जी इलेक्ट्रिक फील्ड येते ती ई बाय टू येते बरं का, ई बाय टू, या प्लसच्या बाहेर ई बाय टू येते. आणि हा या प्लेटमुळे झाली, याला काढून टाका. आता ही जी मायनसची प्लेट आहे, तर मायनसच्या प्लेटमुळे सुद्धा अशी इलेक्ट्रिक फील्ड येते ई बाय टू, आणि दोघांची ऍडिशन होऊन किती होऊन जाते, ई होऊन जाते. कळते का तुम्हाला, निगेटिव्हच्या आतच जाते इलेक्ट्रिक फील्ड आणि पॉझिटिव्हच्या काय जाते बेटा, बाहेर जाते. म्हणजे जर मला एका प्लेटमुळे पाहिजे असेल, लेट अस से ए आहे आणि हे बी आहे, तर मी म्हणतो इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू ए इज इक्वल टू किती आहे, ई बाय टू. ई बाय टू म्हणजे सर किती, क्यू अपॉन ए एप्सिलॉन नॉट, 2A एप्सिलॉन नॉट. ही इलेक्ट्रिक फील्ड आली. ही इलेक्ट्रिक फील्ड याच्यावर किती फोर्स लावेल. सर तुम्ही ही वाली इलेक्ट्रिक फील्ड का नाही पकडलं, अरे एखादा चार्ज स्वतःच्याच इलेक्ट्रिक फील्डमुळे स्वतः फोर्स लावत नसतो, तो दुसऱ्याच्या इलेक्ट्रिक फील्डमुळे लावत असतो. अलग लक्षात. सो मला जर काढायचं असेल की फोर्स ऑन बी, ठीक आहे, ड्यू टू ए किती येणार आहे तो, तर तो येणार आहे जी काही इलेक्ट्रिक फील्ड आहे माझ्याकडे, इलेक्ट्रिक फील्ड इंटू चार्ज ऑन बी. माझा काय करावं लागेल, मला चार्ज ऑन बी ला काय लिहू शकतो मी, सिग्मा इंटू एरिया, सरफेस चार्ज डेन्सिटी इंटू एरिया. ओके, दिस इज द चार्ज इंटू इलेक्ट्रिक फील्ड काय बेटा, क्यू अपॉन 2A एप्सिलॉन नॉट. ठीक आहे, सो इथे किती आलं, इथे आलं काय आलं, ए कॅन्सल झाला. सो क्यू अपॉन 2 एप्सिलॉन नॉट, सिग्माला लिहू शकतो परत एकदा क्यू अपॉन ए, म्हणजे आलं क्यू स्क्वेअर अपॉन 2A एप्सिलॉन नॉट. हा फोर्स कोण लावणार आहे, हा फोर्स लावणारे ही पॉझिटिव्ह प्लेट, या प्लेटवर इन विच डायरेक्शन, इन दिस डायरेक्शन है ना, हा असा फोर्स लावेल बेटा, आणि हा याला परत असा फोर्स लावेल, ऍक्शन रिॲक्शन पेअर बनतील. आला का लक्षात. ओके, जेवढं कळालं असेल तेवढं, नाही तर हा फॉर्म्युला लक्षात ठेव. ठीक आहे, फोर्स ऑन ईच प्लेट, सेम फोर्स आहे, याच्यावर निगेटिव्हवर या डिरेक्शनला लागेल आणि पॉझिटिव्हला या डिरेक्शनला लागेल. ओके, प्रश्न बघा, काय प्रश्न आहे सर, अ पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटन्स हॅज कॅपॅसिटी सी, डिस्टन्स बिटवीन द प्लेट इज डी, डिस्टन्स किती आहे सर, डी आहे, and the potential difference V is applied between the plate, the force of attraction between the parallel plates. फॉर्म्युला लिहून दिलाय, काय फॉर्म्युला आहे सर, Q स्क्वेअर अपॉन 2A एप्सिलॉन नॉट. F इज इक्वल टू असतो बेटा Q स्क्वेअर अपॉन 2A एप्सिलॉन नॉट. आता
क्यूला काय लिहू शकतो मी, क्यूला लिहा CV, सो C स्क्वेअर V स्क्वेअर अपॉन 2A एप्सिलॉन नॉट. ठीक आहे, सो काय येईल, आता परत एकदा डीच्या टर्म मध्ये लिहिलंय. ठीक आहे, घाबरत नाही आपण. C इज इक्वल टू काय असतो, एप्सिलॉन नॉट A बाय D. सो एप्सिलॉन नॉट A ला CD करा, इथे CD करा, C स्क्वेअर V स्क्वेअर अपॉन CD, C कॅन्सल झाला, किती आलं बेटा, CV स्क्वेअर अपॉन 2D येईल बरं का, 2 खाऊ नका नाही तर मार्क जातील, इथं 2 आहे. सो CV स्क्वेअर अपॉन 2D हे येणार आन्सर, बी आन्सर येणार. त्यानंतर हेच आहे बघा, पॅरल प्लेट कॅपॅसिटर हॅज इलेक्ट्रिक फील्ड E, इलेक्ट्रिक फील्ड E च्या टर्म मध्ये दिले. बिटवीन द प्लेट्स इफ द चार्ज ऑन द कॅपॅसिटर प्लेट इज क्यू, द फोर्स ऑन ईच कॅपॅसिटर प्लेट इज. इथे डेरिव्हेशन कामात येतं. काय बोललो तुम्ही, इलेक्ट्रिक फील्ड E आहे, कॅपॅसिटरच्या प्लेटमध्ये इलेक्ट्रिक फील्ड E आहे अशी. ठीक आहे ना, ही इलेक्ट्रिक फील्ड कोणामुळे असते, ही दोघांमुळे असते, विच इज इक्वल टू E/2 प्लस E/2. बरोबर आहे का, फोर्स लागतो या E/2 मुळे. अरे कुठल्याही एका प्लेटच्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे दुसऱ्या प्लेटला फोर्स लागेल ना, दोघांची इलेक्ट्रिक फील्ड मिळून तर नाही मारणार याला, बरोबर आहे की नाही. येस सर, म्हणजे माझ्याकडे जो फोर्स आहे बेटा तो किती असेल, इलेक्ट्रिक फील्ड इनटू चार्ज असं असेल, QE/2, QE/2. आलं लक्षात. येस सर. त्याच्यानंतर पॅरल प्लेट कॅपॅसिटर इज निगेटिव्हली चार्ज प्लेट ड्यू टू द अदर प्लेट इज, मी हा फॉर्म्युला लिहून दिलाय. अजून काय पाहिजे तुम्हाला आयुष्यात, है ना. आता इक्विव्हॅलेंट कॅपॅसिटन्स इन डायइलेक्ट्रिक, त्याच्यानंतर वर्क डन फॉर चार्जिंग बॅटरी, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक डायपोल. ओके, या सगळ्या गोष्टी आणि एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर, या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा. या लेक्चरमध्ये काही डाऊट कमेंट असतील तर नक्की खाली कमेंट सेक्शन मध्ये शेअर करा. ऑल द बेस्ट.